आवाज येतोय का? येस सर. प्लीज मेन्शन युअर रोल नंबर्स इन द चॅट बॉक्स. लिहिलं का सगळ्यांनी फटाफट? हॅलो, स्क्रीन दिसते का? हॅलो. येस थोडस कसं आहे बघा ना, मला वाटतं मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं? कम्प्युटर म्हणजे काय, ब्लॉक डायग्राम कम्प्युटरची बघितली, बरोबर का? हॅलो. येस सर. तर मग आज थोडस वेगळ्या पद्धतीने ऍक्च्युअल स्टार्टिंग करतोय आपण, जिकडे थोड्याशा ह्या ज्या काही नोट्स आहेत पीडीएफ मधल्या ह्या शेअर केल्या जातील तुम्हाला. सिलेबस लिहिला का सगळ्यांनी? हॅलो. येस सर. डिव्हिजन बी ला थोडस सकाळी झापलेलं आहे मी, आता तुम्हाला झापत नाही बसत आहे बरं का. डिव्हिजन बी ला झापलं, त्यांच्यामध्ये फक्त मला वाटतं 16 जणांनी काहीतरी सिलेबस लिहिलेला आहे, बाकी कुणी सिलेबस लिहिलेला नाही. मी तुम्हाला इकडे विचारत बसून आपला वेळ वाया नाही घालवत आहे. फक्त जर कुणी लिहिला नसेल सिलेबस तर तो लिहा, ही फक्त अपेक्षा करत पुढे जाऊया आपण. हॅलो. येस सर. तर सगळ्यांनी सिलेबस तो लिहून काढा. सिलेबस मी शेअर केलेला आहे एक्सेल मध्ये, बघून तो डाउनलोड करा. मला वाटतं मी सगळ्याच सब्जेक्टचा सिलेबस शेअर केलेला आहे, त्याच्यामध्ये आपला विषय कुठे येतो तो सर्च करून तेवढं लिहून काढा ते. ओके. हॅलो. येस सर. So let us start. Yesterday I think I gave definition of programming. So who will help me to give the definition of programming? सांगाल का कोण? What is meant by program? Hello. फटाफट बोला आता है. Sir, with the help of computer. The set of instructions. Very good. Shubham, सांगा परत. The set of instruction which is given to us to a machine is called program. हाँ. The set of instructions or set of commands which we are giving to the machine. With the help of those instructions, machine will understand something and accordingly machine will perform certain tasks. Specific task will be performed by the machine or computer. That's why instructions are required. That's why commands are required. For example, योगा इन्स्ट्रक्टर जो काही असतो तो योगा इन्स्ट्रक्टर पण काही इन्स्ट्रक्शन्स देतो, आणि जो कोण योगा करणारे बसलेले असतात त्यांच्या समोर ते योगा करतात. क्लोज युअर आईज म्हणलं की डोळे बंद करतात, ओपन युअर आईज म्हणलं की उघडतात, रेज युअर हँड्स म्हणलं की हात वर करतात, बरंच काही गोष्टी आहेत, बरोबर का? हॅलो. येस सर. अकॉर्डिंग टू इन्स्ट्रक्शन्स, अकॉर्डिंग टू कमांड, जर तुम्ही मिलिटरीमध्ये गेला तर तिकडे कमांडर्स असतात, तर त्या कमांडरचं काम काय असतं? फक्त कमांड्स देणे, इन्स्ट्रक्शन्स देणे. आपल्या काय बघा ना, टीम मध्ये फलटण काय म्हणतात त्याला बघा, फलटण काय म्हणतात त्याला, ट्रूप असते ना, त्यांचा ग्रुप ऑफ सोल्जर्स असतो तिकडे. त्यांना फक्त कमांडर, त्याच्यामध्ये कमांडर असतो जो कमांड्स देतो, आणि त्यांनी दिलेल्या कमांडच्या बाकीचे जे काही सोल्जर्स आहेत ते फॉलो करतात, आणि त्याच्यामुळे त्यांचं जे काही वर्क असतं ते व्यवस्थितपणे चालू असतं तिकडे बॉर्डर वरती पण. समजतंय का? कमांड, इन्स्ट्रक्शन्स. हॅलो. Yes sir. So following instructions are very important nowadays. If you will consider human beings, they are not following the instructions. बऱ्याचदा बघा इकडे, आता मी सांगितलं सिलेबस लिहा, डिव्हिजन बी मध्ये फक्त 16 जणांनी सिलेबस लिहिला, बाकीच्यांनी सिलेबस लिहिलेला नाही अजून पण. तर हे जे काही होतं हे फक्त ह्युमन बिईंगच्या बाबतीत होतं, बिकॉज ऑफ विच ह्युमन इज ट्राइंग टू कम्प्लीट सर्टन काइंड ऑफ टास्क ऑर वर्क्स विथ द हेल्प ऑफ मशीन. त्यामुळे इकडे माणसांची गरज कमी होत चालली, लक्षात घ्या ना. एटीएमचं जर एक्झाम्पल बघितलं, ऑटोमेटेड टेलर मशीन असं म्हणतो आपण त्याला, तर तो कॅशियरचा काय जॉब होता बँक मधला, तो बँक गेला थोडक्यात. मग काही पॉझिटिव्ह पण पॉईंट्स आहेत, काही निगेटिव्ह पॉईंट्स आहेत. व्यवस्थित माणसं काम करणार म्हणून मशीनकडून कामं करून घेतली चाललेत, आणि अनएम्प्लॉयमेंट जे काही म्हणतो आपण, तर ती येण्याची शक्यता पण आहे. जर माणसं व्यवस्थित काम नाही करत असतील, माणसं जर व्यवस्थित काम करू शकत नसतील, तर तिकडे मशीनकडून काम केलं जाणार आहे भविष्यात, लक्षात घ्या. आहे ना. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत.
Am I right? Hello. Yes, sir. Yes, sir. पॉझिटिव्ह गोष्टी पण आपण विचारात घेऊया तिकडे. आणि विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर्स हिअर मोस्ट ऑफ द टाइम्स इट इज नॉट it is very difficult to work certain environments. For example, if suppose you wanted to work in the coal mine, कोळशाच्या खाणीमध्ये काम करायचं आपल्याला आहे. So temperature in the coal mine will be very high, where sometimes it is not possible for us to go to that temperature and we cannot work. But if I will create certain kind of robot and if I will give certain instructions to that robot can work on behalf of human. आणि त्या कोळशाच्या खाणीमध्ये जिकडे जास्त टेम्परेचर आहे, अशा जास्त टेम्परेचरच्या ठिकाणी रोबोट स्वतः जाऊन तिकडे तो काम करू शकेल. बरोबर का? हॅलो. Yes, sir. Yes, sir. तिकडे ह्युमन बिईंग्सला शक्य नाही. अशा सिच्युएशन मध्ये, अशा एन्व्हायरमेंट मध्ये मशीन कॅन वर्क ऑन बिहाफ ऑफ ह्युमन्स. दॅट्स वाय प्रोग्रामिंग इज रिक्वायर्ड. दॅट्स वाय प्रोग्राम महत्वाचे, त्याच्यासाठी कम्प्युटर महत्वाचा वगैरे, असं काही बरंच काही आहे. तर प्रोग्रामची डेफिनेशन मला वाटतं शुभम यांनी सांगितले आपल्याला, की तिकडे प्रोग्राम म्हणजे काय, तर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहेत, सेट ऑफ कमांड्स आहेत. अँड इफ दोज कमांड्स वी आर गिव्हिंग टू दी मशीन, मशीन विल वर्क अँड इट विल डिस्प्ले सर्टन डिझायर्ड आउटपुट ऑन द आउटपुट स्क्रीन. अशा प्रकारे प्रोग्राम म्हणतो आपण त्याला. ज्यावेळेस ING लागतं त्यावेळेस ती ऍक्टिव्हिटी होते. ठीक आहे. प्रोग्रामिंग इज दी ऍक्टिव्हिटी वेअर वी आर ट्राइंग टू गिव्ह सर्टन काइंड ऑफ इन्स्ट्रक्शन्स. मग अशी ऍक्टिव्हिटी जिकडे इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातात त्या ऍक्टिव्हिटीला आपण प्रोग्रामिंग असं म्हणतोय. प्रोग्राम म्हणजे सेट ऑर कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन्स. अँड इफ आय एम रायटिंग, ऍक्च्युली इकडे कम्प्युटरच्या भाषेमध्ये आपण बोलून इन्स्ट्रक्शन्स देत नाही, आपण राईट करून इन्स्ट्रक्शन्स देतोय. जिकडे राईट केलेल्या इन्स्ट्रक्शन्स कम्प्युटर समजून घेतो आणि त्याच्यानुसार तो आउटपुट स्क्रीनवर आउटपुट दाखवतो. येतं का लक्षात? हॅलो हॅलो. Yes, sir. हा. तर मग प्रोग्रामिंग इज द ऍक्टिव्हिटी वेअर सर्टन सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स वे आर रायटिंग अँड रिटर्न इन्फॉर्मेशन विल बी अंडरस्टूड बाय द मशीन अँड अकॉर्डिंगली डिझायर्ड आउटपुट विल बी डिस्प्लेड ऑन द स्क्रीन बाय द कम्प्युटर. अँड द प्रोसेस ऑफ डुईंग सच प्रोग्रामिंग काइंड ऑफ रायटिंग इन्स्ट्रक्शन्स इज कॉल्ड ॲज प्रोग्रामिंग. त्याला आपण प्रोग्रामिंग असं म्हणू. आणि हे कशासाठी मग? कशासाठी तर फॉर प्रॉब्लेम सॉल्विंग. Why programming is required? Because we need to solve certain problems. मी मागच्या सेमिस्टरला सांगितलं की नाही माहित नाही. मी ज्यावेळेस BME वगैरे शिकवतो त्यावेळेस विद्यार्थ्यांना सांगतो ना, रोल ऑफ इंजिनियर अँड what is the important role of engineer. So different kinds of societal problems if you wanted to solve. So if as an engineer you are solving certain societal problems, then only you have right to call yourself as an engineer. बरोबर का? हॅलो. Yes, sir. Yes, sir. समाजामधले प्रॉब्लेम जर आपण सॉल्व्ह करू शकत असू तरच आपण स्वतःला इंजिनियर म्हणून घेऊ शकू. इफ यू आर नॉट एबल टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स विच आर ऑकरिंग इन द सोसायटी, देन यू शुड नॉट, वी म्हणू आपण, वी शुड नॉट सपोज टू कॉल अवर सेल्फ ॲज अन इंजिनियर. So first and most important role of an engineer is to solve the problems, and if you are able to solve the problems, then only we can call ourselves as an engineer. So programming we are doing with the help of computer or machine for solving the solving the problems म्हणून. इकडे सोसायटीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार का नाही माहित नाही मला, बट हिअर इन फर्स्ट इयर इंजिनिअरिंग FY BTech Part 2 where we are trying to solve simple problems with the help of computer. आणि त्याच्यासाठी आपण प्रोग्रामिंग करणार आहेत. समजलं का? हॅलो हॅलो. Yes, sir. मग एक छोटस एक्झाम्पलने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू बरं का. इकडे मला एक प्रॉब्लेम आहे माझा आहे ना. तो प्रॉब्लेम काय आहे तर एरिया ऑफ सर्कल मला फाइंड आउट करायचा. एक छोटासा प्रॉब्लेम बरं का. एरिया ऑफ सर्कल, एरिया थोडंसं लिहायला येत नाही, समजून घ्या ना. एरिया ऑफ सर्कल. So this is our problem. I wanted to find out area of circle, and to find out area of circle certain kind of input is required because area of circle is my output. बरोबर का? हॅलो. हे आउटपुट असणार माझं. मग मला तिकडे थोडासा विचार करायला लागणार की what kind of input I will have to give to this program which will be giving output as area of circle. हे एक वेगळं एक्झाम्पल. आणि हा आपला प्रॉब्लेम असं समजा. व्हॉट इज आवर प्रॉब्लेम? टू फाइंड आउट एरिया ऑफ सर्कल. दिस इज आवर प्रॉब्लेम. And if this problem I wanted to solve with the help of programming, then I can write certain program, and if that program I will give to machine, so machine will help me to find out area of circle. कळलं का हे? हॅलो. छोटासा प्रॉब्लेम. Yes. Another problem,
जो थोडासा प्रॅक्टिकल आणि वेगळा. मला वाटतं सगळ्यांना चहा कसा बनवायचा ह्याची रेसिपी माहीत असावी. मुलगा असो किंवा मुलगी असो, चहा बनवणे हे सगळ्यात सोपं काम आहे असं म्हणू आपण स्वयंपाकातलं किंवा काय कशातलं बघा. टी आहे चहा. मग समजा हा जर टी मला बनवायचा असेल, टी जर माझा आउटपुट असेल तर इनपुट काहीतरी लागतं मला, बरोबर का? हॅलो. Yes, sir. मग चहा बनवणे हा प्रॉब्लेम आहे असं समजू आपण. आपल्याला माहित नाही ना चहा कसा बनवायचा असं समजू आपण सुरुवातीला, की वी डोंट नो ना व्हॉट इज द रेसिपी अँड व्हॉट काइंड ऑफ स्टेप्स ऑर व्हॉट काइंड ऑफ इन्स्ट्रक्शन्स आय नीड टू फॉलो. तिकडे आपण त्या इन्स्ट्रक्शन्सला वेगळ्या भाषेमध्ये स्वयंपाक काय बघा ना, फूडच्या टेक्नॉलॉजीमध्ये त्याला आपण रेसिपी असं नाव दिलेलं आहे. रेसिपी इज ऑल्सो वन काइंड ऑफ प्रोसिजर, बरोबर का? That procedure, if you will follow, definitely according to that procedure you will get certain food item at the end. Hello. Yes. Yes, sir. Yes, sir. मग तिकडे त्याला रेसिपी म्हणतो आपण. जर तुम्ही केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये गेला तिकडे तर टायट्रेशन्स असतात. टायट्रेशन्स असतात का हो? पहिल्यांदा Yes, sir. Yes, sir. स्टेप, नंतर थर्ड स्टेप, प्रोसिजर असते ती. आणि ऍट द एंड आपल्याला काहीतरी रिझल्ट भेटतो, त्याला आउटपुट म्हणतो आपण. मग ह्या ज्या गोष्टी आहेत इकडे सुद्धा सर्टन प्रोसिजर वी आर फॉलोइंग. सिमिलरली when you are writing any kind of program, when you wanted to give any kind of instructions or command to the machine, in such cases also what you need to do, you need to follow certain instruction step of certain steps you need to follow. मग इकडे पहिली स्टेप कोण सांगेल चहा बनवायचा मला? पहिली स्टेप. हॅलो, पटापट कोणी पण सांगा. प्रॉब्लेम काय आहे? चहा बनवणे हा प्रॉब्लेम आहे. Now how you will solve that problem? Step number 1. What is the step number 1? If that step number 1 I will follow, I can move ahead for at the end I will get tea. सांगा पहिली स्टेप काय असेल फटाफट. Gas on. हाँ, गॅस स्टोव ऑन करणे. Let us on the gas stove. This is the first step. Okay, second. Hello. Take one pot. Take Ah, some take- water on pot. हा, टेक वन पॉट. आता ते पॉट कसं पाहिजे? एम्प्टी पाहिजे. Yes, sir. विचार करा. तिथे मशीन आहे, ती मशीन आहे ना, मशीनला कळत नाही बी स्पेसिफिक. तिकडे मग सांगायला लागेल टेक एम्प्टी पॉट अँड पुट इट ऑन द गॅस स्टोव विच इज ऑन. हॅलो, दिस इज द स्टेप नंबर 2. जास्त डिटेलमध्ये जात नाहीये आपण. तिकडे लायटर घ्या, लायटरनी गॅस स्टोव पेटवा वगैरे बरंच काही आपण तिकडे स्किप केलेलं आहे. ठीक आहे, डायरेक्ट गॅस स्टोव चालू केलाय अँड वी आर पुटिंग वन एम्प्टी पॉट. काय म्हणणार बघा ना, रिकामं भांडं आपण तिकडे त्या गॅस स्टोव वरती वी आर पुटिंग इट ऑन द गॅस स्टोव. थर्ड स्टेप सांगा. Put some water on that empty pot. हा, पोरिंग म्हणू आपण. पुट म्हणजे ठेवणे असतं, तिकडे ओततो आपण. सो पोरिंग वॉटर इन टू दी एम्प्टी पॉट विच वी पुट इट ऑन दी गॅस स्टोव. बरोबर, पाणी ओततो आपण. आता इकडे बघा, Yes, sir. इकडे अडचण आणि प्रॉब्लेम कशी होते की ही जर स्टेप नंबर 2 न करताच मी डायरेक्ट काय केलं, गॅस स्टोव चालू केला आणि पाणी होता अशी जर इन्स्ट्रक्शन दिली तर मशीन विचार नाही करत. लक्षात घ्या, लाईक ह्युमन बिईंग्स, आपल्याला ब्रेन आहे, आपण विचार करतो, बट मशीन विल नॉट थिंक. तिकडे गॅस चालू करणार आणि लगेच पाणी ओतणार म्हणजे चालू केलेला गॅस हा विझवला जाणार. लक्षात येतं का? हॅलो, जर तिथे Yes, sir. Yes, sir. पॉट जर मध्ये तिथे ठेवलं गेलं नाही तर तू डायरेक्ट काय करणार, कम्प्युटर विचार न करता पॉट न ठेवणे ही सेकंड स्टेप तुम्ही स्किप केली तर गॅस स्टोव चालू करणार आणि डायरेक्ट पाणी ओतणार आणि तुमचा गॅस स्टोव विझणार. हॅलो. Yes, sir. Yes, sir. That's why steps are very important. You should not supposed to skip any kind of instruction or step. Step number 4 सांगा. उकळायला लागलं पाणी. बॉईल दी वॉटर. हॅलो, उकळायला लागतं पाणी, उकळायला लागतं, बरोबर का? Yes, sir. आता हे स्टेप्स, काही स्टेप्स ज्या आहेत त्या वर खाली करू शकतो आपण. हे उकळायच्या आधी बरं का, बॉइलिंग कोड रबर कुठे गेलं बघा. बॉइलिंग म्हणू, बॉइलिंग.
स्टेप नंबर 5 काय असेल ते सिक्वेन्स कसा बदलायचा मी सांगेल तुम्हाला. स्टेप नंबर 5 ऍडिंग शुगर and powder. हा. मग हे स्टेप एकत्रित केल्या तरी चालतील किंवा 6वी स्टेप ऍडिंग काय म्हणणार बघा ना 1 स्पून और 2 स्पून्स ऑफ टी पावडर म्हणा इकडे. ऍडिंग 1 or 2 स्पून्स ऑफ काय म्हणणार इकडे शुगर म्हणा. बरोबर 5-6 स्टेप. हॅलो. Yes, sir. स्टेप नंबर 7 पोरिंग ऑफ मिल्क. हॅलो. Yes, sir. दूध ओतायला लागेल आता माहित नाही बघा. नंतर परत तिकडे स्टेप नंबर 8 जी काय असेल लेटस वेट फॉर 2 to 3 किती मिनिट्स असतात माहित नाही आता बघा ना. लेटस वेट फॉर 2 मिनिट्स. जे काही मिक्सचर आहे ना मिक्सचर ऑफ वॉटर शुगर टी पावडर हे जे मिक्सचर आहे दॅट मिक्सचर वी नीड टू हीट फॉर 2 to 3 मिनिट्स. आणि मग आपल्याला काय भेटतंय हो. हॅलो. Tea. चहा भेटतो. मग ह्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत लक्षात घ्या. हे समजून घ्या बरं का. हे भरपूर महत्वाचं एक्झाम्पल आहे. जे तुम्हाला समजलं तर तिकडे प्रोग्रामिंग कसं करायचं आणि काय ते पुढचं सगळं समजेल. आता इकडे स्टेप नंबर 5 जी काय होती ती इकडे मी करू शकेल. इथे वर घेऊ शकेल. बॉइलिंग मी नंतर करू शकेल. काही जण बघा ना तिकडे पाणी ओतल्यानंतर लगेच साखर टाकू शकतात, चहा पावडर टाकू शकतात, मग थोडीशी उकळी येऊ देऊ शकतात आणि उकळी आल्यानंतर मग थोडंसं दूध टाकू शकतात. इज इट? हॅलो. Yes, sir. Yes, sir. sir. मग कुठल्या स्टेप्स वर खाली केल्या तरी पण जर काही प्रोसिजर मध्ये किंवा फायनल जो प्रोडक्ट आहे, फायनल जे काही आपलं टी आहे त्याच्यावरती जर परिणाम होत नसतील तर अशा स्टेप्स आपण वर खाली करू शकतो. दॅट इज अलाउड. पण तिकडे आता विचार करा जी काही बॉइलिंगची स्टेप आहे ती बॉइलिंगची स्टेप मी पहिली करू शकतो का इथं डायरेक्ट? No, sir. विचार करा. No. गॅस स्टोव्ह चालू करण्याच्या आधीच बॉइलिंग मी लिहू शकतो का? कम्प्युटरला सांगू शकतो का बॉइलिंगने चालू करा? इज इट पॉसिबल? प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल. Not possible. मग ह्या जर स्टेप्स जर ज्याला कळल्या ना त्याला प्रोग्रामिंग कळलं म्हणून आपण. आपला विषय इकडेच संपला असं सांगण्यात काहीच चुकीचं नाही असं मला वाटतं बरं का. इकडे सगळं संपलं असं म्हणू आपण. हे बऱ्याच विद्यार्थ्यांना न कळल्यामुळे आहे ना प्रोग्रामिंग समटाइम्स इट विल बिकम डिफिकल्ट असं म्हणू. बट वन्स यू विल अंडरस्टँड नंबर ऑफ स्टेप्स, ओके, and if you are giving such step by step instructions, definitely you will not face any kind of issues because at the end you will get definitely T. तसंच मग इकडे आहे. सपोज आय वॉन्टेड टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल. सो इनपुट काय काय लागणार? इनपुट काय असेल इकडे? इकडे जसं आपल्याला मला वाटतं दूध लागलं आपल्याला, इकडे चहा पावडर लागली, साखर लागली, पाणी लागलं, ठीक आहे, गॅस स्टोव्ह लागला, भांडं लागलं, बरंच काय लागलं. हे सगळं इनपुट वापरून आपण फायनल आपला आउटपुट काय भेटलं तर टी भेटलं. Similarly, if suppose I wanted to find out area of circle, so if this is my output, what will be the input? सांगा फटाफट. Formula. Values. फॉर्म्युला लागेल. कोणतर म्हणलं बघा ना. त्या फॉर्म्युलाच्या आधी काय लागेल हो? Value. कोणाचं? R चे. R चे. Pi चे. R and pi. हा, लक्षात येतं का बघा बरं का. तर इकडे इनपुट जर बघितलं, विचारात घेतलं तर एक तर रेडियस असेल किंवा डायमीटर असेल. एम आय राईट? Yes, sir. Yes, sir. एक तर तुम्हाला रेडियस म्हणून इनपुट द्यायला लागेल किंवा डायमीटर म्हणून इनपुट द्यायला लागेल. मग हे इनपुट असणार आहे, हे इनपुट असणार आहे. फॉर्म्युला कोणतर म्हणलं तर ते फॉर्म्युला हे इनपुट होऊ नाही शकत. लक्षात घ्या ना. फॉर्म्युला ही प्रोसेसिंग म्हणू आपण. कॅल्क्युलेशन ही एक प्रोसेस आहे. तुम्हाला बघा ना एखादा प्रॉब्लेम ज्यावेळेस दिला जातो, कुठल्या पण विषयाचा एक प्रॉब्लेम घ्या ना. मागच्या सेमिस्टरला मला वाटतं बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तुम्ही. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स ज्याला आपण अप्लाइड मेकॅनिक्स म्हणतो त्याचे पण काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. तर तिकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना इनपुट तुम्हाला दिलेलं असतं का हो प्रॉब्लेम मध्ये? हॅलो. Yes, sir. Yes, sir. मग ते दिलेलं इनपुट म्हणजे त्याला वेगळ्या भाषेत आपण गिवन म्हणतो, गिवन. आणि त्या गिवन वरून आपण जे फायनल आपल्याला पाहिजे असतं त्याला आउटपुट म्हणू आपण. ते आउटपुट आपण काढतो आणि मध्ये काय करतोय तर मध्ये जे काही असतं ते दिलेलं नसतं तुम्हाला. हे फॉर्म्युला वापरा
आउटपुट काढा किंवा हे फॉर्म्युला वापरा आणि फायनल आन्सर काढा. ते फॉर्म्युला दिलेला असतो का हो? विचार करा. No, sir. फॉर्म्युला हा दिलेला नसतो. फॉर्म्युला हा दिलेला नसतो, म्हणजेच फॉर्म्युलाला आपण इनपुट म्हणू शकत नाही. एम आय राईट ऑर रॉंग? Right. Yes, sir. Right. हे समजून घ्या आहे ना. बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म्युला हे इनपुट वाटतं, पण फॉर्म्युला हे इनपुट नसतो. मग फॉर्म्युला जर तुम्हाला दिला तिकडे प्रॉब्लेम मध्ये, तर मग 4थी 5वीतलं पण पोरग ते फॉर्म्युला वापरून ते व्हॅल्यू टाकून काढू शकेल की आन्सर. बरोबर का? अप्लाइड मेकॅनिक्स आठवतं का बघा? हॅलो. Yes, sir. सो फॉर्म्युला इज द मिडल स्टेप म्हणू आपण, वेअर ऍक्च्युअली प्रोसेसिंग ऑर कॅल्क्युलेशन विल बी डन, अँड विथ दॅट कॅल्क्युलेशन वी विल गेट फायनल डिझायर्ड आउटपुट. मग इकडे फक्त इनपुट काय असेल? एक तर रेडियस असेल किंवा डायमीटर असेल, हे इनपुट असणार. त्याच्यानंतर जर एरिया ऑफ सर्कल मला फाइंड आउट करायचा असेल तर मला फॉर्म्युला माहित पाहिजे, ज्याला आपण प्रोसेसिंग म्हणणार आहे, ज्याला आपण कॅल्क्युलेशन म्हणणार आहे. मग त्याचा फॉर्म्युला जर बघितला तर एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय, एक काहीतरी असतं तिकडे पाय Pi R square. R square. R square. असा त्याचा फॉर्म्युला आहे. आता विचार करा बरं का, पाय कधीपासून तुम्हाला कळला हो? मला डिव्हिजन बी मध्ये आन्सर मिळलं की सर 3री का 4थी पासून पाय कळायला लागला. हॅलो, कितवी पासून पाय कळायला लागला? 8th standard. हा, मला डिव्हिजन बी मधून 3री का 4थीतनं सर पायची व्हॅल्यू 3.14 असते अशी कळायला लागली असं त्यांनी सांगितलं. तुमच्या डिव्हिजन कडून मला 8वीत गेल्यावर कळलं. 8th स्टँडर्ड, बरोबर? Yes. बरोबर. मग Yes, या yes. आठवीच्या आधी जर तुम्हाला कोणी विचारलं असतं पाय म्हणजे काय, तर तुम्ही तुमचा स्वतःचा पाय दाखवला असता. एम आय राईट? विचार करा वेगळ्या पद्धतीने. हॅलो, Yes, sir. समजा तुम्ही पहिलीत आहेत किंवा दुसरीत आहेत, तुम्हाला पाय म्हणजे काय माहित नाही, त्यावेळेस तुम्हाला जर टीचरनी जर विचारलं असतं पाय म्हणजे काय, तर तुम्ही तुमचा पाय दाखवला असता. पाय म्हणजे लेग, तुमचा बॉडीचा पाय. हॅलो, Yes, sir. Sir. कारण की आपल्याला पाय म्हणजे काय माहितीच नव्हतं त्यावेळेस. आपण 8वीत आला असं समजू. 8वीत आल्यानंतर आपल्याला पायची व्हॅल्यू काय असते तर 3.14 असते असं कळलं असं समजू आपण. येस? Yes, sir. मग ही जी काय व्हॅल्यू आहे, Yes, sir. ही जी काय व्हॅल्यू आहे, जसं आपल्याला 8वीत आल्यानंतर कळलं की पायची व्हॅल्यू 3.14 असते, तसं कम्प्युटर हे आज जन्मलेला लहान बाळ आहे असं समजू आपण. कम्प्युटरला पायची व्हॅल्यू जसं आपल्याला आपण इकडे डोक्यामध्ये स्टोअर केली, पाय म्हणजे 3.14, 8वी पासून आपण ते पाठ केलं आणि लक्षात ठेवलं. तिथून पुढे कोण जरी काही फॉर्म्युले किंवा एरिया ऑफ सर्कल वगैरे फाइंड आउट करताना लगेच आपण ती पायची व्हॅल्यू 3.14 ठेवून आपण ते सॉल्व्ह करतो आणि एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करतो. पण इकडे मशीनला शिकवायला लागतं, तिकडे मशीनला सांगायला लागतं की बाबा पायची व्हॅल्यू तुला माहित नाही, पायची व्हॅल्यू जी काय आहे ती तू काय कर 3.14 म्हणून अशी घे. हॅलो, आता Yes, sir. ह्याला इनपुट म्हणायचं नाही, ह्याला कॉन्स्टंट म्हणायचं. कॉन्स्टंट, कारण की पायची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट आहे. ते आपण पुढे शिकू बरं का डिटेलमध्ये. फक्त आता काही गोष्टी सांगतोय त्या प्रयत्न करा समजून घेण्याचा. प्रोग्रामिंग म्हणजे काय आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कसं करतात हे भरपूर महत्वाचं आहे. तर पायची व्हॅल्यू ही इनपुट होऊ नाही शकत. जर इनपुट झाली तर प्रत्येक वेळेस ती प्रॉब्लेम मध्ये द्यायला लागेल. प्रत्येक वेळेस जर ती प्रॉब्लेम मध्ये देत असू तर ते चुकीचं आहे. का तर तुम्ही काही गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. येस? Yes, Yes, sir. sir. मग ही जी काही पायची व्हॅल्यू आहे ती आपल्याला द्यायला लागते मशीनला, म्हणजे प्रोग्राम मध्ये सांगायला लागते, प्रोग्राम मध्ये लिहायला लागते. जर ती लिहिली आपण तरच तो एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करू शकतो. मग पुढची गोष्ट काय की फॉर्म्युला माहित पाहिजे. मग इथे विचार करा बरं का, आपण विचार करतो म्हणून आपण माणूस आहोत, पण विचार न करता जर एखादा प्रोग्राम लिहिला तर ते मशीन सुद्धा चुकीचा आन्सर दाखवतं. असं हा गमतीशीरचा सब्जेक्ट आहे असं म्हणू आपण. विद्यार्थी काय करतात, आधी फॉर्म्युला देतात, आधी इथे फॉर्म्युला देतात, मग पायची व्हॅल्यू सांगतात आणि मग एरिया ऑफ सर्कल हे आन्सर दाखव असं कम्प्युटरला सांगतात. जर असं सांगितलं गेलं तर तो कम्प्युटर त्याला डोकं नाही बिचाऱ्याला, तर तो विचार न करता काय करतो, आधी फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेट करतो आन्सर, मग पायची व्हॅल्यू त्याला कळते आणि मग तो पायची व्हॅल्यू कळल्यानंतर पण त्याला काय अर्थ नाही, कारण की ऑलरेडी त्यांनी काय केलेलं आहे, एरिया ऑफ सर्कल हा कॅल्क्युलेट केलेला आहे त्यांनी
त्या मशीनला जर तुम्ही पायची व्हॅल्यू दिलीच नाही, ही जर व्हॅल्यू दिलीच नाही, तर तो मशीन काय पण व्हॅल्यू कन्सिडर करून तो आन्सर दाखवतो. आन्सर दाखवणे ही कमांड त्याला दिल्यानंतर तो आधीमध्ये न थांबता काही पण व्हॅल्यू घेऊन पायची आन्सर दाखवणार. हा फरक आहे मशीन मध्ये आणि माणसामध्ये. कळलं का? हॅलो. Yes. Yes, sir. आपल्याला पायची व्हॅल्यू माहिती आहे म्हणून आपण एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट केला. पण जर समजा प्रोग्राम मध्ये आपण तसला प्रोग्राम पण लिहून बघूया, चुकीचा आन्सर कसं दाखवतो ते पण तुम्हाला दाखवू आपण. पायची व्हॅल्यू न देता पण आन्सर दाखवतो तो, पण ते आन्सर दाखवलेलं हे चुकीचं राहतं, कारण की पायची व्हॅल्यू त्याला ते स्वतःच मनाने काय पण घेतो तो कम्प्युटर, जर दिली नाही तर. हॅलो, समजलं का? Yes, sir. Yes, sir. काही बेसिक गोष्टी ज्या महत्वाच्या होत्या त्या सांगण्याचा प्रयत्न केला मी. अँड सर्टन काइंड ऑफ प्रॉब्लेम्स वी कॅन सॉल्व. मग आता बघा इकडे आपण मॅन्युअली आपण काही गोष्टी चहा बनवला. आता तुम्ही जर काही आपल्या तुम्ही कुठली तसली मशीन बघितली का बघा ना, व्हेंडिंग मशीन म्हणतात त्याला, व्हेंडिंग मशीन, व्हेंडिंगच म्हणतात का बघा ना, जिथून चहा बाहेर येतो त्याला व्हेंडिंगच म्हणतात का? हॅलो. कॉईन टाकले जातात, 1 रुपया 5 रुपयाचं नाणं टाकलं जातं तिकडे आणि ते मशीन मधून चहा येतो बाहेर. हॅलो, बघितली का मशीन असली? कॉफी मशीन किंवा टी मशीन पण म्हणतात त्याला. हॅलो. Yes, sir. Yes, sir. आपण कॉफी किंवा टी मशीन म्हणू. तिकडे आपण कॉईन टाकतो. कॉईन टाकल्यानंतर एक सर्टन क्वांटिटीचा चहा बाहेर येतो तिकडे. विचार करा. तर ते थोडंसं ऑटोमेटेड प्रोग्रामिंग काइंड ऑफ आहे. त्याच्यामध्ये थोडंसं प्रोग्रामिंग केलेलं आहे असं म्हणू आपण. कॉईन जे काही टाकलेलं आहे, समजा ते कॉईन टाकण्याचं जे काही आहे तिकडे समजा 5 रुपयाचं कॉईन टाकून तुम्हाला चहा येत असेल. समजा कोणी 2 रुपये टाकले किंवा 1 रुपया टाकला तर चहा बाहेर यायला नाही पाहिजे. एम आय राईट? हॅलो. Yes, sir. Yes, sir. आपलं मशीन कसं आहे की आपण डिझाईन केलेलं आहे ते 5 रुपयाचं कॉईन जर कोणी टाकलं तिकडे तरच चहा बाहेर यायला पाहिजे. समजा कोणी 1 रुपया किंवा 2 रुपयाचा जर कॉईन टाकला तर चहा बाहेर यायला नाही पाहिजे, कारण की ती क्वांटिटी आपण डिसाईड केलेली आहे की बाबा एवढ्या क्वांटिटीसाठी 5 रुपये गरजेचे आहेत, त्या मशीन मध्ये गेले पाहिजेत. येस. Yes, sir. Yes. Yes, sir. मग इकडे सुद्धा बघा ना प्रोग्रामिंग केलेलं आहे. ते टाकलेलं कॉईन जे 1 रुपया आहे ते 1 रुपयाच आहे का 5 रुपये आहेत हे जज करतं ते मशीन. मग मे बी त्यांनी त्याचं वजन केलं असेल, कुठले पॅरामीटर्स असतील वी डोंट नो. 5 रुपयाचं वजन, 5 रुपयाची कॉईनची साईज, त्याचं डायमीटर विचारात घ्या. आहे ना, वेगळं असतं थोडंसं, आहे ना, युनिक असतं. 5 रुपयाचं कॉईन हे 5 रुपयाचं कॉईन, 1 रुपयाचं कॉईन हे 1 रुपयाचं कॉईन, ते युनिक बनवले जातात. एम आय राईट? Yes, sir. Yes, sir. Water machine, water हा? ATM पण स्कॅन असतं. पण केला असेल ना, हा स्कॅनर पण असेल ना आतमध्ये, म्हणजे जो 5 रुपयाचा कोण स्कॅन करत असेल हा, खाली जे काय घेतात. असेल ते, जे काय असेल ते आतमधली टेक्नॉलॉजी ते आपण त्याचा नंतर विचार करू. पण सध्या असा विचार करू की प्रत्येक कॉईनचं काहीतरी स्पेसिफिक क्वांटिटी, त्याचं काहीतरी फीचर्स आहेत म्हणू आपण, प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टीज वरून ते मशीन ठरवणार की 1 रुपयाचं कॉईन आहे का 5 रुपयाचं कॉईन आहे. येस. Yes, sir. ऍज अ ह्युमन बिंग आपण काय करतोय, त्यांना आपल्याला डोळे दिलेत, आपण डोळ्यांनी बघतो, ते 5 रुपये लिहिलेला आकडा आहे का बघतो, महाग बघतो, परत तिथं भारत सरकार वगैरे लिहिलेलं आहे का बघतो, महाग महाग सिंह आहेत का बघतो, बरंच काही गोष्टी बघतो आणि मग आपण ठरवतो की यस हे 5 रुपयाचं कॉईन आहे. बरोबर का? Yes, sir. Yes, sir. Yes, आणि sir. आणि ते कॉईन कोणाला बनवता येऊ नये अशी ती प्रोसिजर केलेली आहे भारत सरकारने म्हणू आपण, छापताना ते. तसल्या सेम टाईपचं कॉईन आपण छापू नाही शकत. जर आपल्याला छापता आलं तर संपलं की मग आपण तसले कॉईन छापून मार्केटमध्ये देऊ शकतो आणि पैसा आपल्याला मिळणार तो. येतो का लक्षात? बघा. हॅलो. Yes, sir. नकली नोटा, नकली कॉईन बरेच काही लोक बनवतात आणि पूर्ण लोकांना काय स्कॅम म्हणतो आपण त्याला, बरं का, जास्त खोलात न जाता. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड इट इज स्कॅम. मग इकडे 1 रुपयाचं 2 रुपयाचं जे काही कॉईन आहे त्याला ते जज करणार आणि अकॉर्डिंगली मग इकडे सुद्धा प्रोग्राम लिहिलेला आहे, लक्षात घ्या. समजा कोणी 10 रुपयाचं कॉईन टाकलं तर विचार करा काय व्हायला पाहिजे, ऍक्च्युली काय व्हायला पाहिजे, पण तसं होत नाही. त्याचं सुद्धा प्रोग्रामिंग केलेलं आहे तिकडे. तुम्ही म्हणणार 5 रुपये टाकलं की 1 कप येतं, चला 10 रुपयाचं कॉईन टाकतो 2 कप यायला पाहिजे. तुम्हाला वाटणं साहजिक आहे, पण ज्याने कोणी ती मशीन डिझाईन केली
त्यांनी कशी डिझाईन केली, 5 रुपयाचं कॉईन टाकलं तर तेवढ्याच क्वांटिटीचा 1 कप चहाच बाहेर येणार. 10 रुपयाचा टाकला म्हणून 2 कप 2 वेळा असं बाहेर नाही पडला पाहिजे तिकडे. हॅलो, विचार करा बरं का, Yes, sir. ह्या गोष्टीचा विचार करा. कारण की आपल्या सब्जेक्ट मध्ये आपण लॉजिक, ह्या सब्जेक्टचं बेसच काय आहे तर लॉजिक हा बेस आहे. हे जे आपण चर्चा करतोय हे लॉजिक म्हणतात ह्याला. 5 रुपयाच्या जागेवर समजा 10 रुपयाचं कोणी टाकलं तर काय होईल, इकडे मग विचार करायला लागतो. जिकडे विचार करायला लागतो त्याला लॉजिक म्हणतो आपण. आणि हे लॉजिक डेव्हलप झालं पाहिजे. ते लॉजिक डेव्हलप होण्यासाठीचा हा आपला विषय आहे. कळलं का? हॅलो, Yes, sir. काय अडचण? मी 4-5 एक्झाम्पल्स वेगवेगळ्या टाईपचे देऊन तुम्हाला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला जातो. आता ही मशीन कशासाठी आली हो? चहाची मशीन कशासाठी आली कोण सांगेल? काय प्रॉब्लेम होता? प्रॉब्लेम काय होता? व्हॉट वॉज द प्रॉब्लेम? आणि ह्या Worker. मशीन्स कुठे असतात? मोस्टली मोठमोठ्या कंपन्यांमध्ये असतात, मोठमोठ्या शाळा कॉलेजेसमध्ये असतात. कारण की तिकडे मोस्ट ऑफ द टाइम्स गेस्ट वगैरे येतात आणि प्रत्येक वेळेस गेस्ट जर आले तिकडे, गेस्टची येण्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते. आपण घरामध्ये असलं मशीन नाही ठेवत का, तर कधीतरी आपल्या घरामध्ये पाहुणे येतात, बरोबर का? Yes, sir. Yes, sir. पाहुणे जर सारखेच दररोजच उठून जर पाहुणे यायला लागले तर मग तिकडे आपल्याला 100% हे मशीन घरात बसवायला लागेल. एम आय राईट? विचार करा. येस. Yes. म्हणजे ज्या वेळेस एखादी गोष्ट फ्रिक्वेन्सीनी जास्त वेळा आपल्याला करायला लागते, ऍट दॅट टाइम ह्युमन वॉन्ट्स टू रिड्यूस एफर्ट्स. ह्युमन एफर्ट्स म्हणू आपण. ह्युमन वॉन्ट्स टू रिड्यूस ह्युमन एफर्ट्स. अँड इन सच केसेस ह्युमन इज ट्राइंग टू इम्प्लिमेंट मशीन. त्यावेळेस मग तिकडे मशीन यायला पाहिजे. येते मग मशीन तिकडे, आणि मग तिकडे प्रोग्रामिंग येतं आणि बऱ्याच काही गोष्टी येतात. एम आय राईट? हॅलो, हॅलो. Yes, sir. जाऊया का पुढे? जाऊया का? मला वाटतं थोडंसं बरंच काही मी सांगण्याचा प्रयत्न केलाय बरं का. हे थोडंसं क्लिअर करायचं राहिलं. मला वाटतं ह्याच्याबद्दल आपण सांगितलेलं आहे ऑलरेडी. कशाबद्दल? ह्याच्याबद्दल. येस. Yes, sir. आपण कोर्स आउटकम डिस्कस करतोय. कोर्स आउटकम म्हणजे ऍट द एंड ऑफ दिस सेमेस्टर और ऍट द एंड ऑफ दिस सब्जेक्ट व्हॉट स्टुडंट शुड बी एबल टू नो. विद्यार्थ्यांना यायला काय पाहिजे आहे ना. इकडे म्हणलं ऍट द एंड ऑफ दिस कोर्स स्टुडंट विल बी एबल टू. विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी यायला पाहिजेत. 1, 2, 3, 4 आणि 5, 6 आहेत. त्यातली पहिली जी गोष्ट आहे, विद्यार्थ्यांना डिझायनिंग करता यायला पाहिजे ना. फ्लो चार्टचं डिझायनिंग करता यायला पाहिजे. अल्गोरिदम्स म्हणजे काय तर ते मी आता सांगण्याचा प्रयत्न केला. इकडे गेलं ते, घालवलं मी ते, सॉरी. थोडक्यात अल्गोरिदम म्हणजे काय तर स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे टू सॉल्व्ह एनी काइंड ऑफ प्रॉब्लेम. इफ बघा ना, इकडे अल्गोरिदम हा एक वेगळा पॉइंट आहे जो आपण चॅप्टर नंबर 1 मध्ये शिकणार आहोत. त्या अल्गोरिदम आपण लिहायला पण शिकणार आहोत आणि फ्लोचार्ट डायग्राम काढायला पण शिकणार आहोत. ह्याच्या आधी कधी शिकलाय का 12वीच्या आधी फ्लोचार्ट अल्गोरिदम? हॅलो. येस सर. No, sir. हा, कोणाचं कम्प्युटर जर असेल तर तिकडे कम्प्युटर कोणी शिकला असेल तर तिकडे अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट ह्याच्याशिवाय कम्प्युटर शिकताच येत नाही असं म्हणू आपण. ज्याला अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट कळला तोच कम्प्युटर शिकू शकतो. ज्याला अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट नाही कळला तो कम्प्युटर शिकू नाही शकत, असं माझं वैयक्तिक आणि स्पष्ट मत आहे. तर अल्गोरिदम म्हणजे काय आहे तर आपण मगाशी एक एक्झाम्पल बघितलं, जिकडे आपण चहा बनवायची प्रोसिजर बघितली तर तिकडे स्टेप्स काही फॉलो केले आपण. सो सर्टन नंबर ऑफ स्टेप्स इफ वी विल फॉलो. तर त्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या जर मी पेन आणि पेपर घेऊन जर कागदावरती लिहिल्या, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची, ती जर स्टेप्स मी लिहून कोणाला दुसऱ्याला दिलं तर ते दुसरा पण चहा बनवू शकेल का हो? Yes, sir. Yes, sir. सो अल्गोरिदम म्हणजे काय तर स्टेप बाय स्टेप प्रोसिजर टू सॉल्व्ह एनी काइंड ऑफ प्रॉब्लेम. अँड इफ वी आर रायटिंग दोज स्टेप्स विथ द हेल्प ऑफ पेन अँड पेपर, डेफिनेटली इट विल हेल्प अस टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. आणि ही एवढी छोटीशी गोष्ट
अरेबिक मॅथमॅटिशियन अबू जफार मोहम्मद इब्न मुसा अल कोवारिझमी, जो अरेबिक मॅथमॅटिशियन आहे, त्यांनी सांगितलंय ना सगळ्यात पहिल्यांदा जगाला, if any problem you wanted to solve, what you do, you take pen and paper and you try to write number of steps, and if you'll write number of steps on pen and paper, definitely you can solve the problem. असं सांगणारा तो अरेबिक मॅथमॅटिशियन होता, ज्याचं नाव अबू जफार मोहम्मद इब्न मुसा अल कोवारिझमी. अरेबिक माणसांची नावं थोडीशी मोठी असतात, बरोबर का? हॅलो. Yes, sir. मग त्याचं जे काही शेवटचं नाव होतं अल कोवारिझमी, त्या अल कोवारिझमी नंतर त्याच्या प्रोनाऊन्सिएशन वेगवेगळे झाले लोकांकडून, आणि मग ते नाव काय दिलं गेलं, नाव काय पडलं म्हणू आपण, अल्गोरिदम असं नाव पडलं त्याला. हॅलो. Yes. तर हे अल्गोरिदम कसे लिहायचे, फ्लोचार्ट कसे काढायचे, त्याचं डिझायनिंग कसं करायचं, कशासाठी, तर गिव्हन प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. व्हिडिओ वगैरे चालू करू नका. वर्षाली इंगळे, काय अवघड झालं बघा. बंद करा व्हिडिओ तो. सेम मिस्टेक झाली बरं का, कशामुळे माहित नाही आता. हीच मिस्टेक डिव्हिजन बी मध्ये, नाव विसरलं बघा, नाव पहिलं लक्षात राहिलं ना, गायत्री बरं का. त्या थोडस उभारून ऐकत होत्या, आणि तुमच्या वर्गामध्ये कोण विद्यार्थीने तिने झोपून ऐकते लेक्चर आहे. इंगळे आहेत का? उठा, थोडस उठून बसा. 80-90 वर्ष झालेत का बघा आहे ना तुमचे. हॅलो. एवढं म्हातारा आपण झालोय का? हॅलो. वृषाली इंगळे बोलतील आता, तर त्या बोलल्या तरच आपण पुढे जातोय, नाहीतर आपलं त्यांना आपण ह्या मीटिंग मधून रिमूव्ह करणार आहे बरं का मी. वृषाली इंगळे प्लीज अनम्यूट करून बोला. हॅलो. वृषाली का वर्षाली आहे बघा ना, वर्षाली इंगळे. हॅलो. अनम्यूट करून बोला आहे ना, व्हिडिओ चालू नका करू, थोडस बोला आमच्याशी, थोडस बोला आहे ना. वृषाली इंगळे, तुमच्या थ्रू आहे ना सगळ्यांनाच हा मेसेज गेला पाहिजे. बरेच विद्यार्थी तिकडे झोपून लेक्चर ऐकतात. झोपून लेक्चर ऐकण्यापेक्षा तिकडे न लेक्चर केलेलं, ह्या मताचा मी आहे बरं का. हॅलो. वर्षाली इंगळे अनम्यूट करून बोला प्लीज. वर्षाली आहे ना, वर्षाली इंगळे. हॅलो. आहेत का वर्षाली इंगळे? हा फरक आहे बघा ना, हा फरक थोडासा जाणवतो आहे ना. डिव्हिजन बी मधले विद्यार्थी थोडेसे सिन्सिअर आहेत म्हणून आहे ना. असं ज्यावेळेस झालं, त्या विद्यार्थ्यांनी अनम्यूट करून बोलली ती, आणि स्वतःचं नाव सांगितलं. विशेष म्हणजे गायत्री पहिलं नाव, आडनाव विसरलं मी, ठीक आहे. तर ती म्हणली सर चुकून झालं माझ्याकडनं, होणार नाही आता इथून पुढं. आणि ते व्यवस्थित बसून लेक्चर अटेंड करत होत्या, मला काहीच प्रॉब्लेम नाही वाटला. पण इकडे मला थोडंसं झोपून लेक्चर अटेंड करताना दिसलेले आहेत ते, जे चुकीचं आहे असं मला थोडंसं वाटतंय. जे वैयक्तिक मत माझं मी मांडतोय, मी चुकीचं असेल माहित नाही मला. लेक्चर झोपून पण अटेंड करणारे विद्यार्थी असतात हे कळलेलं आहे मला, जे चुकीचं आहे. अशाने उद्या काय होईल ह्याची परिस्थिती बघा ना. हे जे काही सगळी परिस्थिती ओढवत आलेली आहे, कोविड-19 वगैरे, हे सगळ्या गोष्टी, माणसासारखी न वागणे वगैरे, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. ह्या सगळ्या ह्या अशामुळे होतात आहेत असं समजू आपण. कसं करायचं बघा ना. उठून बसला का तेवढं तर सांगा आम्हाला आहे ना. काय बोलायचं नसेल तर बोलू नका, आम्ही काय फोर्स नाही करणार. थोडस उठून बसला का आता? हॅलो. मी पुढे जातो फास्ट. हॅलो. वर्षाली इंगळे अनम्यूट करून बोला थोडस. उठून बसला का? काय बोलत नाहीत बघा.
अजून कोण झोपून जर लेक्चर अटेंड करत असेल तर प्लीज ह्या लेक्चर तुम्ही अटेंडन्स लावून बाहेर जाऊ शकता बरं का. मी काय तिकडे बघायला नाही येणार किंवा मला कळत पण नाही ते किती जण आहेत आणि किती जण नाहीत आणि कोण ऍक्शन घेतं हे पण घेतं का नाही हे पण मला माहित नाही. फक्त एक विनंती आहे, झोपून जर लेक्चर अटेंड करायचं असेल तर माझ्या तर विषयाचं लेक्चर अटेंड वगैरे करू नका आणि तुम्ही तिकडे अटेंडन्स लावून इथनं गायब पण झाला तरी मला काय हरकत नाही. एक जरी विद्यार्थी राहिला इकडे मीटिंग मध्ये तर त्या एका विद्यार्थ्यासाठी आपण घेऊया. पण असले झोपून लेक्चर अटेंड करणारे विद्यार्थी नकोत ऍटलिस्ट. बोलणार आहेत का? वर्षाली इंगळे, विनंती करतोय मी बघा ना तुम्हाला बोलण्याची थोडीशी. तुमचं थोडंसं मत काय असेल वेगळं किंवा मला वेगळं काही दिसलं असेल, मी चुकीचं बघितलं असेल, माहित नाही मला आहे ना, तर तुम्ही मला करेक्ट करावं आहे ना अनम्यूट करून. वर्षाली इंगळे, आय एम रिक्वेस्टिंग यू टू अनम्यूट युअर सेल्फ अँड से समथिंग. हॅलो, काहीतरी बोला की. G44 रोल नंबर. मेसेज तरी टाका, सर मी बोलू नाही शकत. काय बघा ना कसं व्हायचं उद्या कंपनीत असं जरी इंटरव्ह्यू होत असेल आणि तुम्ही जर बोलता येत नसेल तर काय तुम्हाला रिजेक्ट करणार ते जागेवर. काय करायचं? कोण हेल्प करेल आम्हाला? Who will represent for वर्षाली इंगळे? मुलींमधनं कोण बोलेल का त्यांच्या वतीनं? बरं का, आपण समजून घेऊया ना काय कसं आहे काय. हॅलो, हू विल अनम्यूट ऑन बिहाफ ऑफ, ठीक आहे, वर्षाली इंगळे. हू विल अनम्यूट, त्यांच्या वतीनं कोण अनम्यूट करून बोलेल मुलींमध्ये? डिस्कशन, ठीक आहे, डिस्कशन. सायली भिंगारे, ऐश्वर्या कोकरे साक्षी, कोरके साक्षी. कोण बोलेल का? अस्मिता सर्वदे, शिंदे अंकिता, स्वराली जोशी. वर्षाली इंगळे बोलत नाहीयेत, त्यांच्या ऑन बिहाफ कोण बोलेल का अनम्यूट करून? शिवानी अटकळे, निकिता घुगे, स्नेहल लिंगरे, स्नेहल कांबळे, सायली लिंगे, संध्याराणी मस्के, अनिशा शिंदे, सिद्धी शिंदे. कोण बोलतंय का? सगळ्याची नावं घेत बसायला वेळ नाही. हा, व्हेरी गुड. आवाज थोडासा जातोय बरं का. शिंदे, अंकिता का निकिता काय होतं बघा ना. शिंदे, त्यांचा आवाज नाही येते. दुसरं कोण बोलेल? हा, शिंदे ट्राय कराय ना, बोला बघा. तुम्ही शिकवा तर पुढे. हा, पण हे चुकीचं आहे का बरोबर आहे? बरं का, तुमचं एक वैयक्तिक मत. चुकीचं आहे. हा, ह्या गोष्टी पण आपण समजून घेत जाऊ बरं का. नुसतं पुढे जाण्याला अर्थ नाहीये. जर आपण कुठं चुकत असू, समजा मी जरी कुठे चुकत असेल तर तुम्हाला तो हक्क आहे, तुम्ही माझा कान पिळू शकता. ह्या मताचा मी आहे बरं का. माणूस म्हणजे चुकतो आपण, फक्त तो सारखा चुकत गेला तर त्याला माणूस नाही म्हणायचं, मग तो ह्युमन बिईंग नाही. आपण मागच्या सेमिस्टरला शिकलं की तिकडे युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज, एवढं रक्त आठवलं बघा. त्यातनं मग घेऊन काय पुढे गेलो माहित नाही आपण. अजून काही मत? तुम्ही रिक्वेस्ट करू शकता का त्यांना बोलण्याची? शिंदे, ओळखीच्या आहेत का त्या तुमच्या? ठीक आहे, कोण ओळखीचा आहे का त्यांच्या? कोण ओळखीचा आहे का? वर्षाली इंगळेंच्या ओळखीचं कोण आहे का? हॅलो सर. हा, व्हेरी गुड. बरं का, मला असं छान वाटतं बरं का. ज्यावेळेस विद्यार्थी बोलतात त्यावेळेस छान वाटतं. सर सॉरी, माझ्या हातात तो फोन नव्हता. माझ्या बहिणीकडून चुकून ही झालता, स्टार्ट व्हिडिओ झालता, मी साईडला होते.
ठीक आहे, जे काय झालं ते बरं का, असं व्हायला नाही पाहिजे. नेक्स्ट टाइम अशी चूक होणार नाही सर माझ्या हातून. नाही, आता तुम्ही सांगितलं, मी विश्वास ठेवलाय ना. बहिणीकडे मोबाईल होता आणि त्यांनी व्हिडिओ चालू केला, मी विश्वास ठेवला डोळे झाकून तुमच्यावरती. फक्त ही अशी खरंच मिस्टेक सर तुम्ही नाही, माझी बहीण साईडला आहे अजून, तुम्ही विचारू शकता, तसं काय नाही. असू द्या की मी विश्वास ठेवला, मी तेवढा आतमध्ये जाणार नाही. मी विश्वास ठेवला म्हटलं की आधीच मी तुम्हाला. ठीक आहे, फक्त सच काइंड ऑफ मिस्टेक यू शुड नॉट सपोज टू रिपीट इन द फ्युचर. ओके, छान वाटलं मला. काय हरकत नाही. असे विद्यार्थी आणि असे कॅन्डिडेट्स पाहिजेत. लक्षात घ्या, उद्या कंपन्यांमध्ये जरी आपली मिस्टेक झाली तर इमिजिएट ती कबूल करून पुढे जायचं. मग संपला विषय, जाऊया आपण पुढे. ओके, व्हेरी गुड सर. ओके, थँक्यू. ओके. हा, फक्त मला अजून एक सांगा. आता एवढं बोललाय तुम्ही अनम्यूट करून, झोपून ऐकत होता का व्यवस्थित बसला होता? फक्त तेवढं मला कळू द्या, आपण जाऊया पुढे लगेच. सर मी साईडला बसले होते, बहिणीच्या हातात फोन होता. ठीक आहे, ओके. माझ्या बघण्यात चूक झाली, असं मी माफी मागत तुमची. जाऊया पुढे. ओके. नाही सर, नाही तसं काय म्हणू नका. नो सर, आमची चूक झाली. नाही, जे काय असेल ते बरं का. हो का, बघण्यामध्ये पण मिस्टेक होऊ शकते. असं म्हणतात तिकडे की बघणे आणि ऐकणे ह्याच्यामध्ये 4 बोटाचं अंतर आहे, असं काहीतरी म्हणतात का? त्यामुळे चूक होऊ शकते, बघण्यामध्ये चूक होऊ शकते. आणि ती मी चूक ऍक्सेप्ट करत आपण जातोय पुढे. ह्याला खिचू नका जास्त लांब. ठीक आहे. हॅलो. नो सर. ठीक आहे. हा. ओके. तर कुठपर्यंत आलतो आपण? परत एकदा वापस बॅक टू ट्रॅक टू काय बघा, बॅक टू पेव्हिलियन. समजलं काय? अल्गोरिदम समजलं का? हॅलो. येस. हॅलो, आवाज येतो का? हा, अजून एक सांगतो बरं का. अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मग पुढे जाऊया आपण. ह्याचं कारण थोडंसं सांगतो मी. एवढा वेळ मी घालवला बरं का. आणि ह्याचं कारण काय आहे की एका डिव्हिजन मध्ये काहीतरी असा एक इन्सिडेंट झाला आहे. एक विद्यार्थिनी झोपून लेक्चर अटेंड करत होती, इकडे टीचर शिकवत होते आणि तिची काय झोपून अटेंड करते विद्यार्थिनी लेक्चर. तर त्या एका विद्यार्थ्याने काय केलेलं आहे, त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो व्हिडिओ फेसबुक आणि व्हॉट्सअपवर टाकलेला आहे. लक्षात घ्या ना, विद्यार्थिनी झोपून लेक्चर अटेंड केलेली तो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. असं व्हायला नाही पाहिजे. हॅलो. येस सर. कुठल्या डिव्हिजन मध्ये झालंय मागच्या सेमेस्टरला माहित नाही, पण एका डिव्हिजन मध्ये झालेला आहे हा केस. त्याच्यासाठी आपण थोडंसं इकडे सिरियसली घेऊन थोडंसं विद्यार्थ्यांना जाग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोडका तोडका. समजलं का? चुकीचं आहे हे. तुम्हाला कळत नसतं ते विद्यार्थीच्या काय म्हणणार बघा ना, मोड मध्ये. पण काही विद्यार्थी हे भरपूर वेगळ्या विचित्र माइंडसेटचे असतात. ते रेकॉर्ड करून व्हिडिओ व्हायरल करतात. मग ती जी काही आहे बरं का गोष्ट, ती सगळीकडे झाल्यानंतर ते कितपत आणि किती महागात पडलं. इकडे टीचर शिकवतात आहेत, टीचरला कळतच नाहीये काय होतंय महाग. बऱ्याच गोष्टी आहेत तिकडे. तर तिकडे आपण जाऊनही त्यातून आपण सावरावं. नकळतपणे ह्या गोष्टी होतात. आपण ऑनलाईन गोष्टी शिकतोय सध्या. हे सगळं आपल्यासाठी नवीन आहे. हे सगळं समजून घेत जाऊया पुढे. हॅलो. ठीक आहे. So this is the first CO that we have understood. Designing, we need to understand how to design flowchart, how to draw actually flowchart, and how to write algorithms to solve specific problem that we will try to understand. This is our first course outcome. At the end of this subject, you should be able to design flowchart and algorithm thodakyat to solve any kind of problem. Second CO is if students are able to write and draw the flowcharts, write an algorithm and draw the flowchart, then next level student should be able to translate the algorithm into the C program. आपल्याला त्या इन्स्ट्रक्शन्स मध्ये लिहिता यायला पाहिजे. जो काय अल्गोरिदम आपण लिहिला तो अल्गोरिदम आपल्याला सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कन्वर्ट करता यायला पाहिजे. आपल्याला इन्स्ट्रक्शन्स देता यायला पाहिजेत कम्प्युटरला. अँड वन्स यू विल बी एबल टू राईट प्रोग्राम म्हणजेच प्रोग्रामिंग म्हणतोय आपण. रायटिंग ए प्रोग्राम म्हणजेच थोडक्यात काय आहे तर नंबर ऑफ स्टेप्स यू विल बी रायटिंग ऍक्च्युअली इन दी कम्प्युटर. स्टेप नंबर 2, स्टेप नंबर 3, आणि ह्यालाच प्रोग्राम म्हणतोय आपण. ह्यालाच प्रोग्राम असं म्हणतोय. कळलं का? हॅलो.
Yes, sir. whatever algorithm we have, that algorithm we need to translate or we need to convert our algorithm into C program. This is the second CO. हे आपल्याला जमलं पाहिजे. Once you are able to convert your algorithm into C program, then next step is what? You need to test it. त्याला टेस्टिंग करायला लागेल. आपण लिहिलेला प्रोग्राम हा बरोबर आहे का हे चेक करायला लागेल. And once your program is tested and it is working, it is as per your convenience or as per your thinking, if it is right, then you can go to next step, that is execute. इथं स्पेलिंग थोडंसं चुकलंय. EXE आहे, ठीक आहे, आयच्या जागेवरती ई आहे. एक्झिक्यूट दी प्रोग्राम. मग एक्झिक्युशन ऑफ दी प्रोग्राम म्हणजे काय, की माझ्याकडे इकडे सगळी स्टेप्स लिहिलेल्या आहेत. मग मी मशीनला सांगणार की आता एक्झिक्यूट करा. एक्झिक्यूट करा म्हणजे हा प्रोग्राम एक्झिक्यूट होईल. मग आपल्याकडून तो कम्प्युटर काय करेल, इनपुट घेईल आणि आपल्याला डिझायर्ड आउटपुट दाखवेल. आपल्याकडून इनपुट घेऊन डिझायर्ड आउटपुट स्क्रीनवरती दाखवणे म्हणजेच काय, तर त्याला आपण काय म्हणतोय, एक्झिक्युशन म्हणतोय. कळलं काय? हॅलो, यस. Yes. हे पुढचे जे आहेत, हे पुढचे आपल्याला चॅप्टर ज्यावेळेस आपण शिकेल 3रा, 4था, 5वा, त्यावेळेस हे कव्हर होईल. सिलेक्टिंग कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय, लूपिंग कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय, व्हॉट इज द रोल ऑफ फंक्शन्स, व्हॉट इज मीन बाय पॉइंटर, ॲरे, स्ट्रक्चर, युनियन. अँड हे सगळं कळल्यानंतर CO नंबर 6 जो आहे तिकडे स्टुडंट विल बी एबल टू डेव्हलप स्मॉल ऍप्लिकेशन्स बाय युझिंग C प्रोग्रामिंग कन्सेप्ट्स. विद्यार्थ्यांना जे काही ह्या गोष्टी ह्या सब्जेक्ट मधून कळल्या, त्यातून विद्यार्थी स्वतः छोटंसं ऍप्लिकेशन्स बनवणे, डेव्हलप दी स्मॉल ऍप्लिकेशन्स हे करता यावं विद्यार्थ्यांना बाय युझिंग C प्रोग्राम, हे अपेक्षित आहे. आणि हे आपले कोर्स आउटकम्स आहेत. कळलं का? हॅलो, येस सर. छोटंसं ऍप्लिकेशन म्हणजे माझं मगाशी एक एक्झाम्पल दिलं मी. एरिया ऑफ सर्कल साठी आपण रेडियस किंवा डायमीटर हे इनपुट देणार आणि एवढंच इनपुट दिल्यानंतर आपल्याला डायरेक्ट आपल्याला एरिया ऑफ सर्कल भेटणार स्क्रीनवरती. हॅलो, जसं तिकडे कॅल्क्युलेटर वरती बरं का, एक छोटंसं अजून एक एक्झाम्पल देतो. आपल्याला साइन 30 म्हणजे 0.5 माहिती आहे, बरोबर का? हॅलो, मॅथ्स मध्ये. हॅलो, येस. साइन 30 ची व्हॅल्यू जर माझा कॅल्क्युलेटर डिग्री मोड मध्ये असेल तर 0.5 व्हॅल्यू येते, हे आपण शिकलो किंवा माहिती असं म्हणू आपण. पण बऱ्याच वेळेस जर मी साइन 20 म्हणलं तर साइन 20 आपल्याला लक्षात ठेवा असं कुठं सांगितलं नाही आपल्याला तिकडे साइन 20. मग त्याच्यासाठी कॅल्क्युलेटर आला तिकडे आणि त्या कॅल्क्युलेटर मध्ये एक बटन आहे, त्या बटनाला एक फंक्शनॅलिटी दिली, ज्याला आपण फंक्शनचा थोडासा अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. मी बघा तिकडे साइन नावाचं बटन असतं, साइन नावाचं बटन. त्या साइन नावाचं बटन आपण प्रेस केलं की, एक मिनिट, साइन नावाचं बटन आपण प्रेस केलं की तिकडे आपल्या स्क्रीनवरती असं काहीतरी दिसतं. बघा ना, तुम्ही कॅल्क्युलेटर वापरला मागच्या सेमेस्टरला, साइन, आणि असं ते बटन दाबलं की एवढं येतं स्क्रीनवर. यस, एकच बटन असतं साइन. हॅलो, येस सर. त्याच्यानंतर आपण काय करतो, त्याच्यानंतर 2 बटन प्रेस करतो, एक 3 बटन प्रेस करतो आणि त्याच्यानंतर एक 0चं बटन प्रेस करतो. असे 2 डिजिट आपण टाईप करतो. देन राऊंड ब्रॅकेट कंप्लीट करतो, म्हणजे 4 बटन प्रेस करतो आपण. हे साइनचं बटन, हे 2, 3 आणि हे 4. हे 4 बटन प्रेस केल्यानंतर इज इक्वल टू आपण प्रेस करतो आणि मग आपल्याला हे आन्सर भेटतं डायरेक्ट. हे डायरेक्ट आन्सर जे काही भेटण्याची प्रोसेस आहे त्याच्यासाठी फंक्शन्स लिहिले जातात. प्रोग्रामिंग भाषेमध्ये फंक्शन्स लिहिले जातात, त्याला साइन फंक्शन असं म्हणतो आपण. मॅथ्स मध्ये पण त्याला साइन फंक्शन असं म्हणतात. हे साइन फंक्शन विल हेल्प अस टू फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ साइन फंक्शन. हा जो काही अँगल असेल त्याची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट 0.5 देण्याचं काम जे काय आहे ते प्रोग्रामद्वारे पण अशा प्रकारे पद्धतीने केलं जातं. छोटंसं एक्झाम्पल कळलं का साइन फंक्शन? हॅलो, Yes, sir. मग तुमचा जो कॅल्क्युलेटर आहे, व्हॉट एव्हर कॅल्क्युलेटर यू यूज, ओके, इन यू आर युझिंग इन युअर इंजिनिअरिंग, ऑल कॅल्क्युलेटर्स आर प्रोग्रामेबल कॅल्क्युलेटर्स. तिकडे साइन 30 डायरेक्ट येतं आपल्याला आन्सर. तर ते जे काही कॅल्क्युलेटर्स आहेत ते प्रोग्राम केलेले आहेत, आतमध्ये प्रोग्राम्स लिहिलेले आहेत त्याच्या, लक्षात घ्या. आणि ते प्रोग्राम्स रन होतात आणि आपल्याला साइन 30 ची व्हॅल्यू जी आपण, मला वाटतं 12वी मध्ये, 10वी मध्ये, 10वी 11वी 12वी मध्ये मला वाटतं आपण काय वापरत होतो, लॉगॅरिथम, अँटी लॉगॅरिथम, लॉग टेबल वापरून आपण ते फाइंड आउट करत होते, बरोबर का?
मोठे गुणाकार, मोठे भागाकार. हॅलो. Yes, sir. हा, मग ते आता शक्य नाही बिकॉज काय म्हणणार बघा, बिग प्रॉब्लेम्स वी आर ट्राइंग टू सॉल्व अँड मेनी टाइम्स इट इज नॉट पॉसिबल अँड कन्व्हिनियंट बिकॉज इट इज टाइम कन्झ्युमिंग. Every time it is not possible for us to refer the log tables. Therefore, we are using calculators in engineering. Am I right? Hello. Yes, sir. Yes, sir. येस. हा, तर हे फंक्शन्स म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. पॉइंटर म्हणजे काय, ॲरे म्हणजे इकडे थोडक्यात सांगतो मी. काय बघा ना, दरवाजा वाजतो सारखा. So to understand array in your last semester you might have understood and you might have learned and matrix. शिकला का हो मॅट्रिक्स? Yes, sir. येस. दोन मॅट्रिक्सची बेरीज करायची, दोन मॅट्रिक्सची वजाबाकी करायची, दोन मॅट्रिक्सचा गुणाकार करायचा. सच काइंड ऑफ ऑपरेशन्स यू परफॉर्म इन युअर सेमेस्टर 1 आहे ना, FY बीटेक सेमेस्टर 1. दोन मॅट्रिक्सचा गुणाकार पण होतं तिकडे, बरोबर? Yes, sir. Mug, with the help of arrays, what we can do, certain problems related to matrix we can solve. For example, I have one matrix whose order is 3/2. म्हणजे 3 रो आणि 2 कॉलम्स आहेत अशी एक मॅट्रिक्स आहे माझ्याकडे. अँड आय वॉन्टेड टू कन्वर्ट दॅट मॅट्रिक्स इन टू ट्रान्सपोज मॅट्रिक्स. जी मॅट्रिक्स 3/2 होती त्याला मला 2/3 मध्ये करून ती जी काही मॅट्रिक्स येते ती मॅट्रिक्स मला स्क्रीनवरती दाखवायची. एक छोटंसं एक्झाम्पल ज्याला आपण ट्रान्सपोज मॅट्रिक्स म्हणतो. So given matrix is having order 3/2 and I wanted to display its transpose matrix on the output screen. That is possible with the help of programming. थोडक्यात आपण काय करतोय, जे रो आहेत ते कॉलम करतो आणि कॉलम आहेत ते रो करतो, बरोबर का? ट्रान्सपोज मॅट्रिक्स म्हणजे. येस सर. Yes, sir. मग त्याच्या मागे लॉजिक आहे. आता लॉजिक काय तर 3 रो आणि 2 कॉलम जे काही आहेत माझे, ते जे काही 3 कॉलम, जे काही 3 माझे रो होते ते 3 कॉलम झाले पाहिजेत आणि जे काही माझे 2 कॉलम होते ते 2 रो झाले पाहिजेत. त्याला आपण ट्रान्सपोज मॅट्रिक्स असं म्हणतो. So if you wanted to solve problems related to matrix in such cases in computer language we can use arrays. त्याला अरे वापरतो आपण. स्ट्रक्चर हे त्याच्या पुढचं आहे, ते पण समजून घेऊ आपण. युनियन आहे, ह्याच्यामध्ये फरक बघणार आहोत. स्ट्रक्चर आणि युनियन मध्ये फरक काय. अँड देन ॲट द एंड स्टुडंट शुड बी एबल टू डेव्हलप स्मॉल ॲप्लिकेशन्स युजिंग सी लँग्वेज, सी प्रोग्रामिंग कन्सेप्ट. समजलं का? कोर्स आउटकम्स आपण काय बघणार आहोत, काय शिकणार आहोत. हॅलो. Yes, sir. तर हे थोडंसं लिहून वगैरे काढा बरं का. सिलेबस वगैरे पण लिहून काढा, ठीक आहे. आणि आपण अजून काही सांगणार होतो मी. हां, तर मला वाटतं थोडासा आपला वेळ गेला आज वेगळ्या कारणाने थोडासा, पण मोस्ट ऑफ दी पार्ट आहे ना दॅट आय ट्राय टू कवर. इकडे वन मोर थिंग आय वुड लाईक टू शेअर, दॅट इज यू कॅन यूज वन अँड्रॉइड ॲप्लिकेशन. मी थोडंसं स्क्रीन शेअर करतोय माझी, बघा आहे ना. ते शक्य झालं तर डाउनलोड करून ठेवा. काय स्क्रीन दिसते आता? हॅलो, गुगल दिसतंय का? Yes, sir. इथे बरं का, तुम्ही प्ले स्टोअर मध्ये जायचं. अँड्रॉइड मोबाईल वापरत असेल तर प्ले स्टोअर मध्ये जायचं. प्ले स्टोअर मध्ये टाईप करा ना सगळ्यांनी, टर्बो चुकलं आहे ना, टर्बो सी ड्रॉइड, DROID असं सर्च करा. हे लिहून घ्या वाटलं तर नोटबुक मध्ये, टर्बो सी ड्रॉइड. हॅलो, लिहिलं का? Yes, sir. दिस ॲप्लिकेशन यू कॅन डाउनलोड इट फ्रॉम प्ले स्टोअर आहे ना, गुगल प्ले स्टोअर वरून ते डाउनलोड करा. त्याचा आयकॉन वगैरे असं काहीतरी दिसायला आहे, ते असा त्याचा आयकॉन आहे. C++ आतमध्ये काहीतरी लिहिलं आहे, अँड्रॉइडचा हा सिम्बॉल आहे, ठीक आहे. सो दिस ॲप्लिकेशन यू कॅन डाउनलोड फ्रॉम युअर प्ले स्टोअर, टर्बो सी ड्रॉइड. नाव त्याचं टर्बो सी ड्रॉइड आहे. इन्स्टॉल करा. इथून इन्स्टॉल केल्यानंतर ते अशा पद्धतीने बरं का, हे प्रोग्राम्स लिहिलेले आहेत, लक्षात घ्या ना. असं आपण लिहिणार तिकडे. आणि अजून कोणीतरी चालू केला बघा, रितेश कांबळे. रितेश कांबळे, काय करावं बघा आता.
सॉरी सर. एवढं रामायण झालं की राव आता बघा. सर चुकून दाबलं. काय काय सांगायचं बघा. परत जर मला असं आढळून आलं बरं का, तर मी सिन्सिअरली सांगतोय, मी त्या विद्यार्थ्याला मीटिंग मधून बाहेर काढणार आणि तिकडे जोपर्यंत तो HOD ची परमिशन किंवा कोणाची परमिशन घेत नाही तोपर्यंत त्याला मी अलाव नाही करणार लेक्चर अटेंड करायला. एवढं रक्त आटवतोय समजून घ्या. सिन्सिअरली चांगल्या भाषेत चांगल्या पद्धतीने सांगतोय, याचा गैरफायदा नका घेऊ. अशा पद्धतीने तिकडे तुम्हाला इंटरफेस दिसेल, तिकडे आपण प्रोग्रामिंग लिहिणार आहे तिकडे बरं का, आणि आउटपुट वगैरे आपल्याला दिसेल. ते प्रोग्राम म्हणजे काय असेल ते आपण पुढच्या लेक्चर पासून चालू करतोय. काय अडचण? हॅलो. नो सर. ह्याच्यानंतर कोणाचं लेक्चर आहे का? 5-10 मिनिटं एक्स्ट्रा घेतलं तर चालतंय का? हॅलो. येस सर. नो प्रॉब्लेम. ज्यांना जायचंय ते जाऊ शकतात बरं का. आपल्याला काय करायचं होतं, थोडंसं मला हेल्प करा ना. मला उद्या किंवा परवा आपल्याला अडचण पण नाही येणार, कारण की फर्स्ट टाइम आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने इकडे. तर हे तुम्ही करा बरं का. टर्बो सी ड्रॉइड हे लिहिलं का नोटबुक मध्ये? येस सर. आता मी जे लॅपटॉप वरती तुम्हाला शिकवण्यासाठी जे काही वापरणार आहे त्याला आपण टर्बो सी असं म्हणतो बरं का. तर ते ऍप्लिकेशन मी थोडंसं ओपन करून आपल्याला कसा इंटरफेस दिसतो हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी. शेअर स्क्रीन. स्क्रीन दिसते का सांगा बरं का. काय दिसतंय? हॅलो हॅलो. कोड. हा दिसतोय, म्हणजे दिसतंय. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीचा इंटरफेस आहे जिकडे आपण कम्प्युटर सोबत इंटरॅक्ट करणार. वेअर वी आर ट्राइंग टू राईट आवर इन्स्ट्रक्शन्स अँड कमांड अँड वेअर कम्प्युटर विल ट्राय टू अंडरस्टँड. इन युअर केस व्हॉट यू कॅन डू, यू कॅन डाउनलोड Android Turbo C Droid app, and in that app also you can write programs, you can give instructions, because mobile is also one type of computer. Am I right? येस. तर अशा पद्धतीने तिकडे जर ते शक्य झालं तर, नाही तर मग दुसरं ऍप्लिकेशन आपण सजेस्ट करू. तुम्ही ट्राय करा आज थोडंसं असं उघडून बघण्याचा, न्यू फाईल वगैरे ओपन करून इकडे टाईप वगैरे करता येतं का बघा. काय अडचण? हॅलो. कळलं का आजचं टास्क काय दिलेलं आहे? त्या अँड्रॉइड ऍप डाउनलोड करून तुम्हाला तिकडे टाईप करायला येतं का बघा. ह्याच्यामध्ये तुमचं नाव वगैरे लिहा ना. फॉर एक्झाम्पल कॉलेजचं नाव असं लिहा ना. टाईप करण्याची थोडीशी सवय लावा. ओके. हॅलो. येस सर. तर थोडक्यात ही जी स्क्रीन दिसते, ह्या स्क्रीनला आपण इनपुट स्क्रीन म्हणतोय, जिकडे प्रोग्रामरची स्क्रीन म्हणतोय. असली स्क्रीन जी काही आहे ती कस्टमरला दिसत नसते, लक्षात घ्या. कस्टमरला दिसणारी जी काही स्क्रीन असेल ती आउटपुट स्क्रीन राहते. ती विंडोमध्ये गेल्यानंतर इकडे आउटपुट जर तुम्ही बटन प्रेस केलं तर ही जी काही स्क्रीन दिसते ब्लॅक, तर ही जी स्क्रीन आहे याला आउटपुट स्क्रीन म्हणतो आपण. या आउटपुट स्क्रीन वरती जे काय दाखवायचं आहे आपल्याला कस्टमरसाठी, थोडक्यात ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे ज्यावेळेस आपण ATM मशीनला जातो, तर ATM मशीनला गेल्यानंतर जी काय आपल्याला स्क्रीन दिसते तिकडे, त्या स्क्रीनला आउटपुट स्क्रीन असं म्हणू आपण. काय अडचण? नो सर. त्या आउटपुट स्क्रीन वरती आपण काय करू नाही शकत ऍज अ युजर. त्याचं जे काही प्रोग्रामिंग आहे ते प्रोग्रामर्सनी केलेलं आहे. सॉफ्टवेअर ऑलरेडी त्यांनी बनवलेलं आहे. जे काय बँक्स असतील त्यांनी ते सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. तिकडे आपल्याला त्या सॉफ्टवेअर मध्ये काही बदल आपण करू नाही शकत. जर काही सॉफ्टवेअर मध्ये बदल करायचे असतील तर आपल्याकडे कुठली स्क्रीन आहे? निळी स्क्रीन आहे. हॅलो.
हॅलो, Yes, sir. इकडे Sir. इकडे आपण इन्स्ट्रक्शन्स देणार आणि आउटपुट स्क्रीनवर आपल्याला प्रोग्राम एक्झिक्यूट झाल्यानंतर आउटपुट स्क्रीनवरती आपल्याला दिसणार आपण काय केलेलं आहे, बरोबर केलंय चुकीचं केलंय. हे थोडक्यात ही विंडो जी आहे ही कस्टमरसाठी, आणि ही आपण प्रोग्रामर ॲज अन इंजिनियर वी आर रायटिंग सम प्रोग्राम्स ऑर इन्स्ट्रक्शन्स. कळलं का हे? हॅलो हॅलो, येस सर. हा, एक छोटासा प्रोग्राम बघतोय आणि आपण थांबतोय इकडे. सगळ्यात पहिला प्रोग्राम, हा प्रोग्राम काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला समजून सांगू बरं का. एक छोटासा प्रोग्राम आता उघडलाय तर आपण, मला राहत नाहीये म्हणा, एक छोटासा प्रोग्राम आपण लिहितोय. सगळ्यात पहिल्यांदा कमेंट वापरले जातात. कमेंट म्हणजे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट दी प्रोग्राम. जे काय आपण प्रोग्राम लिहितोय त्या प्रोग्रामची इन्फॉर्मेशन ह्या कमेंट मध्ये लिहितात. हे कमेंट काय ते नंतर सांगेन मी. थोडक्यात माहिती लिहायची त्या प्रोग्रामची. एसी प्रोग्राम टू डिस्प्ले. सगळ्यात पहिल्यांदा हे जे काही स्क्रीनवर दिसतंय हे दिसतंय का हो, C:\Turbo3 बॅकस्लॅश आहे तिथे, पिन. Yes, sir. हा जो हे जे दिसतंय हे मला डिलीट करायचं. मी कीबोर्ड वरतून हे डिलीट नाही करू शकत. आताच मी सांगितलं आउटपुट स्क्रीनवरती आपण काय नाही करू शकत. जर काय आपल्याला आउटपुट स्क्रीनवर काय करायचं असेल तर ते प्रोग्रामद्वारे इन्स्ट्रक्शन देऊनच आपल्याला मशीनला सांगायला लागेल. आलं का लक्षात? हॅलो, Yes, मग sir. सगळ्यात पहिली इन्स्ट्रक्शन, सगळ्यात पहिली कमांड मी देतोय. हे जे काही मला स्क्रीनवर दिसतंय, आय वॉन्टेड टू क्लिअर इट. मला हे घालवायचं आहे. हे घालवण्यासाठीची पहिली इन्स्ट्रक्शन, पहिली कमांड आपण देतोय. त्याच्यासाठीचा छोटासा प्रोग्राम आपण लिहितोय. तो कसा लिहितोय बघा ना. सी प्रोग्राम टू क्लिअर म्हणतो, टू क्लिअर आउटपुट स्क्रीन. आउटपुट स्क्रीन क्लिअर करण्यासाठीचा प्रोग्राम लिहितोय आपण. त्याची माहिती आपण लिहिली. ह्याला कमेंट असं म्हणतात. सेव्ह करण्यासाठी 1.c असं काहीतरी नाव दिलं. कसं सेव्ह करायचं काय सांगेल आपण बरं का. सेव्ह झाला तो 1.c नावाने सेव्ह झाला. दिसतं का इथं सेंटरला? हॅलो, येस सर. मग इकडे पहिली काही हेडर फाईल्स असतात. त्या काय असतात ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आपला टाइम आता संपत आलाय. तर ह्या हेडर फाईल्स आपल्याला इन्क्लूड करायला लागतात. स्टँडर्ड इनपुट आउटपुट .h म्हणजे हेडर फाईल. ही पहिली हेडर फाईल आय हॅव इन्क्लूड इन माय प्रोग्राम. सेकंड हेडर फाईल दॅट इज conio.h. conio.h, this is second header file. Without main function we cannot execute our program, so main function I have written. Then opening and closing curly bracket. Opening and closing curly bracket represent start and end of the main function. This is the main function. आणि ह्या ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये we can give instructions to the computer. It means for each and every program ह्या ज्या काही स्टेप्स असतील ह्या कॉमन राहणार. हॅलो हॅलो, Yes, sir. आपण छोटीशी कमांड देतोय पहिली. मला क्लिअर करायची स्क्रीन. CLR SCR, दिस इज द फर्स्ट फंक्शन, दिस इज द फर्स्ट इन्स्ट्रक्शन दॅट आय एम गिव्हिंग. ह्याचा अर्थ मशीनला कळतं आणि आपल्याला काय कळतं, आपल्याला इंग्लिश समजतं. मी सांगितलं तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं का कंपायलर ट्रान्सलेटर असतं. हॅलो, येस सर. हा, तर मी ही जी काही इन्स्ट्रक्शन लिहिली ही इंग्लिश लँग्वेज मधून लिहिली. तर हे आपल्याला लक्षात येतं. CLR म्हणजे क्लिअर, SCR म्हणजे स्क्रीन, CLR म्हणजे क्लिअर, SCR म्हणजे स्क्रीन. दिस इज दी स्टँडर्ड फंक्शन विच इज अवेलेबल इन C लँग्वेज अँड दिस फंक्शन विल हेल्प अस टू क्लिअर दी आउटपुट स्क्रीन. ही जे काही स्क्रीनवर दिसतंय C:\Turbo3 bin वगैरे हे जे दिसतंय दॅट आय वॉन्टेड टू क्लिअर, आणि ते क्लिअर करण्यासाठीची पहिली कमांड आपण दिली इकडे. ह्याचा अर्थ काय आहे, ह्याला कमेंट मध्ये असं लिहू शकतो आपण, टू क्लिअर दी आउटपुट स्क्रीन. समजलं काय? हॅलो, आपला छोटासा प्रोग्राम झाला इकडे तयार. हा पहिला प्रोग्राम म्हणू आपण जिकडे वी आर ट्राइंग टू क्लिअर आवर आउटपुट स्क्रीन. जी काही ह्या स्क्रीनवर दिसतं हे क्लिअर करण्यासाठीचा प्रोग्राम लिहिलेला आहे. सो आफ्टर रायटिंग युअर प्रोग्राम, मगाशी आपण बघितलं एक पहिल्या CO मध्ये, आफ्टर रायटिंग आवर प्रोग्राम वी नीड टू टेस्ट इट. मग टेस्टिंगसाठी आपण काय करतोय, कंपाईल हा ऑप्शन वापरतोय. कंपाईल जसं मी बटन दाबेल त्यावेळेस तो मला माझा लिहिलेला प्रोग्राम हा करेक्ट आहे का कम्प्युटर सांगतो, आपल्याला दाखवतो स्क्रीनवर. सक्सेस, काही एरर नाहीत आले, काही वॉर्निंग नाही आले, म्हणजे लिहिलेला प्रोग्राम हा मशीनला 100% समजला. इकडे टेस्टिंग झालं आपलं. कंपायलेशन पण झालं. कंपायलेशन म्हणजे मी लास्ट लेक्चरला सांगितलं तिकडे, दिस इज दी प्रोसेस. व्हॉट एव्हर प्रोग्राम वी हॅव रिटन इन इंग्लिश लँग्वेज इट विल बी कन्वर्टेड इन टू बायनरी लँग्वेज. आणि हे करण्याचं काम कोण करतोय, तर कंपायलर करतोय. काय अडचण? नो सर.
कंपायलर काय करतोय तर आपण जो काय हा इंग्लिश लँग्वेज मधनं प्रोग्राम लिहिला त्याचं ट्रान्सलेशन बायनरी लँग्वेज मध्ये करून मशीनला सांगतो की असं काहीतरी लिहिलेलं आहे यांनी. मशीन समजून घेते. CLR SCR चं बायनरी कन्व्हर्जन होतं तिकडे आणि आपली जी स्क्रीन आहे ही स्क्रीन क्लिअर करण्याचं काम हे फंक्शन करणार. मग एरर काय आपल्याला आलेला नाहीये. त्याच्यामध्ये जर समजा माझ्याकडून लिहिताना काय मिस्टेक झाली बघा, CLR SCRच लिहिलं पण मी कॅपिटल C टाईप केलं तर हे कॅपिटल C मशीनला कळत नाही, तो एरर देतो. आता आपल्याला एरर दिला नाही बरं का, पण मी ज्यावेळेस एक्झिक्यूट करायला जाणार त्यावेळेस 100% तो एरर देणार. आला का हो? हॅलो. येस सर. येस सर. हा, तो एरर काय आहे ते स्क्रीनवर दाखवतो. अनडिफाईन्ड सिम्बॉल CLR SCR इन मॉड्यूल 1.C. 1.C म्हणजे हा आपला प्रोग्राम. ह्या प्रोग्राम मध्ये हे त्याला समजलेलं नाही. CLR SCR जे कॅपिटल C काढलं त्याला कळलं नाही. म्हणजे आपली जी C लँग्वेज आहे जी आपण ह्या सब्जेक्ट मध्ये शिकणार आहोत ती कसली आहे? केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. केस सेन्सिटिव्ह म्हणजे स्मॉल लेटर मध्ये लिहिलेल्या गोष्टी ह्या स्मॉल लेटर मध्येच लिहायला लागतात. हॅलो हॅलो. येस सर. तुम्ही म्हणणार C नाही मी L कॅपिटल करतो तरी पण त्याला समजणार नाही, तो एरर फेकणार. हॅलो. यस. येस. So generally, normally, whatever instructions will be giving, all those instruction you should supposed to give in small case letters. इकडे V सुद्धा मी कॅपिटल लिहू नाही शकत. V कॅपिटल लिहिला की एरर देणार तो. हॅलो हॅलो. येस. Yes, sir. तर ज्या काय आपण इन्स्ट्रक्शन्स देतोय त्याच्यासाठी स्मॉल केस लेटर्स म्हणजे कॅपिटल लेटर्स वापरायचे नाहीत आपण. असा साधा आणि सोपा नियम म्हणू आपण. कॅपिटल आय लिहिलं तर एरर येतं का बघा. असं चेकिंग करायचं, असं ऍक्च्युली शिकायचं बरं का. एरर आला इन्क्लूड हे त्याला कळलं नाही. हॅलो हॅलो. येस. कॅपिटल आय लिहिलं त्याने, समजतं का बघा. म्हणजे मोस्टली ज्या काही आपण इन्स्ट्रक्शन देणार इकडे प्रोग्राम लिहिताना त्या स्मॉल केस लेटर्स मधूनच द्यायच्या. त्याच्यानंतर मराठी आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये आपण सिंटॅक्स बघितला. तिकडे वाक्य पूर्ण झाल्यानंतर काय करतो आपण इंग्लिश मध्ये मराठीमध्ये. हॅलो हॅलो. Full stop. वाक्य पूर्ण झालं तर तिथे फुल स्टॉप देतो. फुल स्टॉपचा अर्थ काय की वाक्य संपलं. मग C लँग्वेज मध्ये वाक्य संपलं हे समजण्यासाठी आपण सेमीकोलन देतोय. ह्याला सेमीकोलन असं म्हणतात. दिसतोय का? मराठीत मला वाटतं त्याला अर्ध पूर्णविराम, बरोबर काय? येस सर. हा, इंग्लिश मध्ये ह्याला सेमीकोलन म्हणतात. जर मी तो सेमीकोलन दिला नाही तर मशीनला कळत नाही की वाक्य संपलंय का नाही, तर तो एरर देणार. 2 एरर दिले त्यांनी. स्टेटमेंट मिसिंग सेमीकोलन राहिलं कुठेतरी सांगणार, कम्प्युटर आपल्याला सांगणार. हॅलो, दिसतं का? हॅलो. Yes, sir. सेमीकोलन दिलं तर त्याला वाक्य पूर्ण झालं असं कळणार आणि तो वाक्याचा अर्थ लावणार की क्लिअर स्क्रीन करायचं असं आपण सांगितलेलं आहे. ऍज अ प्रोग्रामर आपल्याकडून त्यांनी इन्स्ट्रक्शन घेणार आणि ज्यावेळेस आपण कंपाईल करणार त्यावेळेस तो एरर वगैरे काय नाही दाखवणार. अँड वन्स युअर प्रोग्राम, व्हॉट एव्हर प्रोग्राम यू हॅव रिटन, इट इज करेक्ट आफ्टर टेस्टिंग, देन ओनली यू कॅन गो फॉर एक्झिक्युशन. त्या एक्झिक्युशनला इकडे रन म्हणून असा ऑप्शन आहे आपल्या ह्या ID मध्ये, जिकडे आपण ह्याला प्रेस करणार. ह्याला रन म्हणून प्रेस केल्यानंतर आपला प्रोग्राम जो काही आहे तो रन होणार. ठीक आहे. मी यस क्लिक करतोय. यस क्लिक केल्यानंतर आपली जी आउटपुट स्क्रीनवरती जे काही दिसत होतं आपल्याला C:\\, टर्बो 3C वगैरे, तर ते गायब होणार म्हणजे निघून जाणार ह्या कमांडमुळे. मी यस करू? हॅलो. Yes, sir. येस सर. हा, आता आपण आउटपुट स्क्रीन बघण्यासाठी विंडोमध्ये जायचं. विंडोमध्ये जाऊन आउटपुट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. आउटपुट हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आउटपुट स्क्रीन दिसणार. गेलं का? येस सर. Yes. मगाशी इथं जे काय होतं टर्बो C वगैरे लिहिलेलं होतं ते गेलं आहे ना. ते गेलं कशामुळे? तर आपल्या ह्या पहिल्या इन्स्ट्रक्शनमुळे, पहिल्या कमांडमुळे, ह्या पहिल्या इन्स्ट्रक्शन किंवा कमांडमुळे तिकडे कॉम्प्युटरला समजलं की तुम्हाला जी काही स्क्रीन होती आउटपुट स्क्रीन ती क्लिअर करायची होती असं समजलं आणि त्यांनी क्लिअर केली. काय अडचण? हॅलो. नो सर. No, sir.
एक फंक्शन आहे आपल्याकडे प्रिंट एफ नावाचं. त्या प्रिंट एफ नावाच्या फंक्शनने आपण हे जी काय आउटपुट स्क्रीन आहे, ह्या आउटपुट स्क्रीनवरती समजा मला काय मेसेज दाखवायचा असेल तर तो मेसेज दाखवण्यासाठी आपण मेसेज प्रिंट करणार आहोत. त्याच्यासाठी प्रिंट एफ फंक्शन, ज्याला अवतरण चिन्हामध्ये हा सिंटॅक्स आहे बरं का, हा सिंटॅक्स फॉलो करायला लागतो. एखादी लँग्वेज म्हणली की त्या लँग्वेजचा सिंटॅक्स आपल्याला फॉलो करायला लागतो. जर सिंटॅक्स आपण फॉलो नाही केला तर एरर येतात, लक्षात घ्या. तर या अवतरण चिन्हात मला वेलकम ह्या आउटपुट स्क्रीनवरती दाखवायचं. त्या आउटपुट स्क्रीनवरती वेलकम दाखवण्यासाठी मी प्रिंटएफ नावाचं फंक्शन वापरलं. जे प्रिंटएफ नावाचं फंक्शन मला हेल्प करणार, हा वेलकम मेसेज आउटपुट स्क्रीनवरती दाखव असा अर्थ झाला त्याचा. So this is the second instruction we have given to the computer, and once let us compile it. चेक करूया आपल्या प्रोग्राम मध्ये काही चूक आहे का. प्रोग्राम मध्ये काही चूक नाहीये. इकडे पण जर समजा तुम्ही अवतरण चिन्ह द्यायचा राहिला तर तो एरर दाखवणार, लक्षात घ्या. हॅलो अनटर्मिनेटेड स्ट्रिंग और कॅरेक्टर कॉन्स्टंट म्हणजे अवतरण चिन्ह पूर्ण करायचं राहिला असा त्याचा अर्थ आहे. मग इकडे अवतरण चिन्ह पूर्ण केलं मी, चुकलं. समजा सेमीकोलन नाही दिलं तरी पण तो स्टेटमेंट मिसिंगचा एरर दाखवणार. हॅलो, मग अशी बघितलं आपण हे. हॅलो, समजा मी कॅपिटल पी केलं तरी पण तो एरर दाखवणार, कारण की आपली जी काही इन्स्ट्रक्शन आहे एरर नाही दाखवला त्यांनी, पण रन करताना तो एरर दाखवणार. हॅलो. येस. तर मग जे काय आपण इन्स्ट्रक्शन्स देणार आहेत त्या सगळ्या स्मॉल केस लेटर मध्ये देणार आपण. पण जर आउटपुट स्क्रीनवरती आपल्याला काय दाखवायचं असेल कॅपिटल लेटर्स मध्ये, तर त्या अवतरण चिन्हामध्ये आपण कॅपिटल लेटर्स वापरू शकतो. हॅलो, इकडे मी कॅपिटल लेटर्स वापरू शकतो कारण की मला ह्या आउटपुट स्क्रीनवरती ते मेसेज दाखवायचा आहे. त्याच्यामुळे वेलकम जे काय आहे ते आपण डबल कोट्स मध्ये लिहिलेलं आहे. सो लेट अस कंपाईल इट वन्स अगेन. काही एरर नाही. नंतर मग आपल्याला एक्झिक्युशन करायला आपण रेडी झाला आपला प्रोग्राम. एक्झिक्युशन करण्यासाठी आपण रन हा ऑप्शन वापरणार आहोत. जसं मी रन करेल, प्रोग्राम माझा रन झाला. रन झाल्यानंतर हे वेलकम मेसेज जो काही स्क्रीन आउटपुट स्क्रीनवरती आला का नाही हे चेक करण्यासाठी आपण आउटपुट स्क्रीन बघण्यासाठी विंडोवरती जाणार, आउटपुट वरती जाणार आणि तो वेलकम मेसेज आला. हॅलो, येस सर. समजलं का. बघा इकडे आपण काय लिहू नाही शकत. इकडे मी जर काय टाईप करायला गेलो तर होऊ नाही शकत, कारण की आउटपुट स्क्रीनवरती आपण काय नाही करू शकत जोपर्यंत आपण प्रोग्राम मध्ये ऍक्सेस देत नाही आहे ना कस्टमरला की ह्या स्क्रीनवरती काहीतरी लिहा. फॉर एक्झाम्पल एटीएम मशीन मध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस आपण कार्ड स्वॅप करतो त्यावेळेस तिथे एक मेसेज येतो, प्लीज एंटर युअर पिन. येतो का. हा, तो आलेला मेसेज आपण काही चेंज करू शकतो का त्याच्यामध्ये, डिलीट किंवा क्लिअर वगैरे तो आलेला मेसेज. हॅलो, नो सर. हा, हे समजून घ्या बरं का. म्हणजे आउटपुट स्क्रीनवरती नाहीतर उद्या कसं होईल बघा ना, त्या एटीएम मशीन मध्ये गेल्यानंतर प्लीज एंटर युअर पिन म्हणलं आणि तिथं क्लिअर आणि डिलीट बटन्स असतात. क्लिअर बटन दाबल्यानंतर जर तो मेसेज गेला तर मग परत कस्टमरला कळणार नाही नेमकं करायचं काय आहे. हॅलो, येतं का लक्षात. तर मग इकडे वेलकम मेसेज आपल्याला स्क्रीनवरती दिसला. तर हा वेलकम मेसेज जो काही आहे तो समजा मला क्लिअर करायचा असेल तर तो कसा करणार. परत एकदा इकडे जायचं. एक मिनिट हा. इकडे आणि ही जी स्क्रीन आहे ही स्क्रीन क्लोज करण्यासाठी इकडे हिरवं बटन आहे, ह्या बटनला क्लिक करायचं. आता तुमच्या मोबाईल वरती कसं असेल तर तुम्ही थोडंसं आज चेक करा. ह्या ग्रीन बटनवर क्लिक केलं की आउटपुट स्क्रीन क्लोज होईल आणि आपला प्रोग्राम जो काही लिहिलेला आहे तो इकडे येईल. ठीक आहे. आता हा जो वेलकम मेसेज आहे तो वेलकम मेसेज मला क्लिअर करायचा. तर तो वेलकम मेसेज क्लिअर करण्यासाठी परत एकदा मी ही कमांड देणार, कंट्रोल इन्सर्ट कॉपी आणि पेस्ट करतो मी इथे डायरेक्ट टाईप करत बसण्यापेक्षा. आता जर मी हा प्रोग्राम एक्झिक्यूट केला तर पहिल्यांदा मशीन काय करणार, मशीन मेसेज क्लिअर करणार, नंतर तो प्रिंट करणार आणि स्क्रीनवर दाखवणार आणि लगेच तो क्लिअर करणार. असं आपण इन्स्ट्रक्शन दिल्या. पहिल्यांदा क्लिअर करायची इन्स्ट्रक्शन दिली, नंतर वेलकम मेसेज लिहायची इन्स्ट्रक्शन दिली आणि नंतर क्लिअर करायची इन्स्ट्रक्शन दिली. आता जर मी हा प्रोग्राम एक्झिक्यूट केला, पहिल्यांदा कंपाईल करा, नंतर जर एक्झिक्यूट केला तर मला आउटपुट स्क्रीनवरती काहीच नाही दिसणार. चेक करण्यासाठी विंडो मध्ये जाऊन आउटपुट गायब झालं का ते. हॅलो लिहिलेलं आपण. समजतं का बघा. समजा
समजा इथे मी काय केलं, एकदाच वेलकम लिहिलेलं आहे आणि माझा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम मी 3 वेळा रन करतोय. पहिल्यांदा रन केला, हा पहिल्यांदा रन झाला, परत दुसऱ्यांदा रन करतोय बघा, दुसऱ्यांदा रन केला, परत तिसऱ्यांदा रन केला, 3 वेळा रन केला, मी 4 वेळा रन केला, ठीक आहे. अजून 5व्यांदा रन करतोय. 5 times I executed same program. Now if I will check output, तर मला 5 वेळा वेलकम स्क्रीनवर दिसणार. दिसलं नाही? हॅलो, आपण रन करूया परत एकदा बरं का. सेव्ह करायला माहित नाही. 4-5 वेळा रन केला मी. Alt F5, स्क्रीनवर दिसत नाही बरं का. एकदाच दिसतंय. तर आपण प्रिंटिंग मध्ये एकच आउटपुट द्यायला सांगितलं, मग तो 5वा कसा देणार? असू द्या की, तुम्हाला सांगतो मी, थांबा. रन किती तरी केलं तरी तोच आउटपुट येणार सर. हा, हे असं वाटतं आपल्याला, पण ते तसं नाहीये. पण एकदा मला वाटतं ह्या झूम मीटिंग मुळे बरं का काहीतरी इश्यू झालेला आहे. मी परत एकदा क्लोज करून उघडतो ती विंडो. मला 1 मिनिट द्या. कसे प्रॉब्लेम्स येतात बघा. मी परत एकदा ओपन केलेला आहे बरं का. आपला प्रोग्राम परत एकदा ओपन झालेला आहे. मी परत एकदा कंपाईल करतोय. चेक करू आपण. रन करतोय आता. पहिल्यांदा रन केला, मोजा एम. दुसऱ्यांदा रन केला, तिसऱ्यांदा रन केला, चौथ्यांदा, 5व्यांदा. लेट अस चेक आउटपुट स्क्रीन. नाही दिसत सर. स्क्रीन दिसत नाहीये. 1 मिनिट. दिसते का स्क्रीन? हो सर. हो सर. 1 मिनिट द्या. आता दिसते का? येस सर. आता रन करतोय मी बरं का. हा पहिल्यांदा रन केला, एकदा दिसलं, ठीक आहे. दुसऱ्यांदा रन केला, पहिल्यांदा रन केला, दुसऱ्यांदा रन केला, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, 5व्यांदा. झूमचा काहीतरी प्रॉब्लेम आहे बरं का. माझं झूम येतं डायरेक्ट मध्येच. 1 मिनिट. तुम्ही मोबाईलवर तुमच्या चेक करा. आज तुम्हाला तो होमवर्क आहे बरं का. Alt F5. स्क्रीन दिसते? येस सर. आपण हे थोडस क्लिअर स्क्रीन जे आहे ना, ही कमांड काढून टाकतोय बरं का समजण्यासाठी. हॅलो, दिसतंय का? हॅलो, येस सर. आता चेक करा बरं का. आता मला वाटतं तो 100% 5 वेळा दाखवेल. विचार करा थोडासा. हे पहिलं झालं, पहिलं एक्झिक्युशन. हे दुसरं, हे तिसरं. तुम्ही पण चेक करा. चौथं आणि 5वं. 5 times I executed same program and I am not clearing I'm not using CLR SCR function in my program, because of which what will happen, whatever message we displayed on the output screen, it will be displayed for more than 1 times because we are not clearing it. Yes? Hello? येस सर. किती वेळा दिसला तो? 1 2 3 7 वेळा दिसला. आता इथे बघा ना, पहिल्यांदा CLR SCR एकदा वापरतो मी आणि आपण क्लिअर करतोय स्क्रीन. आता माझी स्क्रीन क्लिअर झाली. चेक इट. एकदा दिसलं ते बरोबर. हॅलो, येस सर. आता हे जे एकदा दिसलेलं आहे,
आता मी CLR काढून टाकलेलं आहे, हे सेव्ह केला प्रोग्राम मी आणि परत एकदा मी काय करतोय, कंपाईल करतोय. कंपाईल करून परत एकदा रन करतोय मी. आता हा जो रन झाला तो ऍक्च्युली 2 वेळा झाला, कारण की पहिलं जे आउटपुट आहे ते तिथं स्क्रीनवर आहे. हॅलो, हा दुसऱ्यांदा एक्झिक्यूट झाला, हा तिसऱ्यांदा एक्झिक्यूट झाला, हा चौथ्यांदा एक्झिक्यूट झाला, हा पाचव्यांदा एक्झिक्यूट झाला. लेट अस चेक इट. मोजा आता. 1 2 3 4 5. समजलं का? हॅलो, Yes, sir. आणि जर मी इकडे CLR वापरला तर मात्र तो काय करतो, आउटपुट स्क्रीन जी काय आहे तो क्लिअर करतो आणि एकदाच वेलकम दाखवणार. येस, Yes. Yes, sir. पुस्तकं बघा. समजा अल्गोरिदम चेंज केला, ही इन्स्ट्रक्शन नंतर दिली तर काय होतं, इकडे पहिल्यांदा तो वेलकम मेसेज स्क्रीनवर दाखवतो आणि नंतर इमिजिएटली तो क्लिअर करतो. त्याच्यामुळे आपल्याला स्क्रीनवर वेलकम हा मेसेज दिसत नाही. समजून घ्या. मी आता रन केला, दिसला का? नाही. पण मी ज्यावेळेस स्टेप बाय स्टेप प्रोग्राम एक्झिक्यूट करतो, टू एक्झिक्यूट प्रोग्राम स्टेप बाय स्टेप वी आर युझिंग F7 की. तिकडे F7 की प्रेस करतो आपण. सो इनिशियली इकडे आपला कंट्रोल आहे वेलकम, आपला कंट्रोल जो तो इथे आहे आणि मेन फंक्शन पशी आहे. When again I will press F7 key, at that time it will jump. Control of the computer will jump from main function to the printf function. बघा मी प्रेस करतोय, आला का तो इथे? हॅलो, F7. हॅलो हॅलो, Yes, sir. हा. इथून मी परत एकदा F7 की प्रेस करतोय तर त्यांनी वेलकम मेसेज जो काय आहे तो स्क्रीनवरती दाखवलेला आहे. त्याचं काम त्यांनी केलेलं आहे. चेक करण्यासाठी यू कॅन प्रेस Alt F5 की. दिसला का वेलकम मेसेज? हॅलो. Yes, sir. नाव अगेन आय एम प्रेसिंग F7 की. मग तो हे एक्झिक्यूट करणार, म्हणजे तो स्क्रीन क्लिअर करणार. त्यांनी स्क्रीन क्लिअर केली. लेट अस चेक इट बाय प्रेसिंग Alt F5 की. गेला का तो मेसेज? समजतं का बघा? हॅलो. Yes, sir. So step by step, if you wanted to execute your program, you can execute your program in a step wise by pressing F7 key. Now you need to check it, is it available with Android mobile or not, that you check it and tomorrow you tell me. किंवा मग डायरेक्ट प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी तिकडे बटन असेल तुम्हाला, ते प्रेस करा. आता इकडे त्यांनी मेसेज दाखवून लगेच क्लिअर केलेला आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे मोस्टली आपण इनिशियली हे CLR वापरतो आपली स्क्रीन क्लिअर करण्यासाठी. समजला का पहिला प्रोग्राम छोटा? Yes, sir. Yes, sir. एक 2 ते 3 मिनिट देऊ आपण. हा फक्त प्रोग्राम तुम्हाला प्रॅक्टिससाठी आहे ना. ते ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर हा प्रोग्राम तिकडे एक्झिक्यूट करा आणि एक्झिक्यूट झाल्यानंतर जर शक्य झालं तर आउटपुट जे काय आहे ते मिळतं का मला पुढच्या लेक्चरला सांगा. हा प्रोग्राम कसला आहे? SE प्रोग्राम टू क्लिअर प्रिव्हियस आउटपुट स्क्रीन म्हणू इकडे, अँड display welcome message on the, हे थोडंसं स्क्रीनवरचं जे काही आहे ते तुमच्या प्रॅक्टिससाठी लिहून घ्या तुम्ही. आणि फटाफट इकडे थांबतोय आपण. हे एवढं लिहा, व्यवस्थित लिहा. स्क्रीन दिसते? Yes, sir. लिहिलं का? Yes, sir. Yes, sir. किंवा मला वाटतं ह्या पद्धतीमध्ये बरं का, थोडासा आपला वेळ वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो, इथून पुढे आपण लिहून द्यायला टाइम नाही घालवणार आहे. आपण काय करू शकणार? हॅलो, तुम्ही नंतर लिहून घेऊ शकता. ह्याच्यासाठी काय करणार? Screenshot. हा, व्हेरी गुड. स्क्रीनशॉट काढायचा आणि स्क्रीनशॉट काढून नंतर तुम्ही नोटबुक मध्ये नोट डाऊन करू शकता. मग मी इथून पुढे लिहून घ्या म्हणायच्या ऐवजी तुम्ही मला करेक्ट करायचं, सर लिहून घ्या म्हणायचं नाही. म्हणायला काय पाहिजे? हॅलो, Screenshot घ्या. हा, स्क्रीनशॉट घ्या. हे बदल होणार आता ऑनलाईन एज्युकेशन सिस्टम मध्ये.
हे बदल होणार, हे बदल पण आपण शिकले पाहिजेत. घेतला का स्क्रीनशॉट? हॅलो हॅलो. येस सर. येस सर. हा, कोणाला घ्यायला स्क्रीनशॉट येत नसेल तर सांगा इकडे, आपल्याला बरेच काही विद्यार्थी इकडे मदत करू शकतील. स्क्रीनशॉट घेण्यासाठी कसं घ्यायचा? हॅलो. Yes, sir. स्क्रीनशॉट घेण्यासाठी कसा घेतला जातो स्क्रीनशॉट? मला वाटतं हे आवाजाचं कमी जास्तच एक बटन असते इकडे, आवाज वर कमी आणि वाढवण्यासाठी, बरोबर का? हॅलो. येस सर. आणि इकडे स्विच ऑन आणि स्विच ऑन अँड ऑफ करण्यासाठीच एक बटन असतं, आपण जिकडे आपला मोबाईल जो काय आहे तो स्विच ऑन ऑफ करू शकतो. तर इकडे आता प्रत्येक मोबाईलची सेटिंग आणि हे वेगळं असेल. माझ्या मोबाईलसाठी स्क्रीनशॉट हा कसा निघतोय, आवाज वाढवायचं बटन आणि हे खालचं छोटं बटन, हे दोन्ही बटन एकदम ऍट ए टाइम प्रेस केल्यानंतर स्क्रीनवरचा स्क्रीनशॉट निघतो. आणि दुसरी एक मेथड काय आहे की काही जणांच्या मोबाईलवरती असे 3 बटन जे काय आहेत त्यांनी फक्त स्क्रीनवरती टच करायचं आणि हे असं खाली घ्यायचं. येस येस सर. Yes, sir. हे असं केलं की स्क्रीनशॉट निघतं तिकडे असं. Yes, sir. तर थोडंसं बघा ना, ज्यांना कोणाला स्क्रीनशॉट घेता नाही आला त्यांच्यासाठी पण थोडंसं आपण सांगितलं. घेतला का स्क्रीनशॉट? हॅलो. Yes, sir. येस सर. येस सर. याची थोडीशी प्रॅक्टिस करा आणि तुमच्या स्क्रीनवरती पण ते तसं आउटपुट वगैरे दिसतं का हे थोडंसं ट्रायल घ्या आणि पुढच्या लेक्चरला मला सांगा. आपण थांबतो इकडे. लेट अस स्टॉप हिअर. येस सर. ॲपचं नाव काय? टर्बो सी ड्रॉइड दाखवलं होती की तिकडे, बरं का? दिसतं का स्क्रीन? हॅलो. येस सर. ह्याचा पण स्क्रीनशॉट काढा आहे ना. बघा कशाचा स्क्रीनशॉट काढणार, अख्खा आयुष्य स्क्रीनशॉट काढण्यात फक्त जाऊ नये. आपल्या काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या असतात. हॅलो. येस, काढला का? Yes, sir. ठीक आहे. ओके. थँक यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन.